हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण स्ट्रँडेड कंडक्टर्सबद्दल याकडे डिस्कशन करूया। मग स्ट्रँडेड कंडक्टर्स म्हणजे ॲक्च्युअली काय असतं, याचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर जो काही सॉलिड कंडक्टर आहे त्या सॉलिड कंडक्टरमध्ये काय होतं बघा, जो काही स्किन इफेक्ट आहे तो स्किन इफेक्ट आपण काय होतो तर जास्त होतो, त्या स्किन इफेक्टला याकडे रिड्यूस करायचं आहे म्हणून आपण काय यूज करतो तर स्ट्रँडेड कंडक्टर यूज करतो। मग स्ट्रँडेड कंडक्टर म्हणजे ॲक्च्युअली काय असतं तर याच्यामध्ये टू ऑर अ स्मॉलर क्रॉस सेक्शन स्ट्रँड्स अर्थात आपण फिलामेंट असं म्हणतो, which are twisted together to get a required strength and running in a parallel to increase current carrying capacity for the given operating voltage। म्हणजे ॲक्च्युअली मध्ये काय करतो तर जो काही क्रॉस सेक्शन एरिया आहे तो क्रॉस सेक्शन आपण काय करतो तर स्मॉल स्ट्रँडमध्ये काय करतो डिवाइड करतो, त्याला आपण फिलामेंट असं म्हणतो। आणि ते जे काही स्मॉल स्ट्रँड आहे त्याचे काही स्मॉल वायर आहेत त्या स्मॉल वायरला आपण काय करतो तर एकमेकांच्या सोबत ट्विस्टेड फॉर्ममध्ये कनेक्ट करतो, जेणेकरून त्यांची स्ट्रेंथ काय होईल तर वाढेल आणि जे काही करंट कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढेल फॉर गिवन ऑपरेटिंग व्होल्टेज। आता ठिकाणी एक स्टँडर्ड कंडक्टर दाखवलेला आहे बघा, अशा पद्धतीचे बघा स्मॉल क्रॉस एरियाचे फिलामेंट दिसतात। कोणते तर या ठिकाणी हा एक फिलामेंट झाला, फॉर एक्झाम्पल हा झाला, त्यानंतर हा झाला दुसरा, त्यानंतर हा झाला इथे दुसरा। म्हणजे अशा पद्धतीचे हे काय डॉट दाखवले हे काय तर एकाने स्मॉल स्ट्रँड ऑइलला आपण काय म्हणतो फिलामेंट असं म्हणतो। त्याही ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे स्मॉल स्ट्रँड्स और फिलामेंट त्याला आपण म्हणतो, हे आपल्याला लक्षात दिसतं। या ठिकाणी हा एक स्ट्रँडेड कंडक्टर दाखवलेला आहे, जर काही सेंटरला एकाचे स्ट्रँड असेल त्याच्या सभोवताली अशा पद्धतीचे स्मॉल स्ट्रँडचे काय असतील किंवा स्मॉल फिलामेंटचे काय असतील तर स्मॉलर वायर असतील। आता होमोजिनस स्ट्रँडेड कंडक्टर म्हणजे काय तर हा जो काय कंडक्टर हा कंडक्टर एकाच मटेरियलचा बनला असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण ॲल्युमिनियमचा उपयोग करूया, हा जर ॲल्युमिनियमचाच असेल तर आपण म्हणतो काय तर होमोजिनस स्टँडर्ड कंडक्टर। फॉर एक्झाम्पल हा कॉपरचा असेल तर हा सर्वच कॉपर म्हणू का तर होमोजिनस स्टँडर्ड कंडक्टर। म्हणजे इट इज अ मेड ऑफ द ऑल द स्ट्रँड्स बाय द मटेरियल ओनली वन मटेरियल म्हणली, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ॲल्युमिनियम असेल म्हणजे तो फक्त एकाच मटेरियलपासून बनला असेल काय म्हणतो तर होमोजिनस स्टँडर्ड कंडक्टर असं म्हणतो। ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची। आता ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर त्याला आपण काय म्हणतो तर AAC असं म्हणतो, काय म्हणतो तर AAC म्हणजे ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर। मग याच्यामध्ये काय होतं तर रिड्यूस्ड टेन्साइल स्ट्रेंथ ड्यू टू द स्ट्रँड व्हेन कंपेअर्ड टू द सॉलिड कंडक्टर। आता जे काय टेन्साइल स्ट्रेंथ आहे, जे काय मेकॅनिकल प्रेशरला हँडल करण्याची काय कॅपॅबिलिटी आहे ते काय होते रिड्यूस होते, कारण या ठिकाणी आपण एक सिंगल सॉलिड कंडक्टर नाही यूज करता, त्या ठिकाणी त्या सॉलिड कंडक्टर काय करतो तर स्मॉल स्ट्रँड घेतोय आणि त्याचा उपयोग करतोय। म्हणजे काय होते तर काय स्ट्रेंथ काय होते तर कमी होते। इझी टू स्ट्रिंग द कंडक्टर म्हणजे सॉलिड कंडक्टरचं जे डिसऑर्डरनेस होतं आपल्याला त्याच्यापासून स्ट्रिंग बनवू शकत नव्हतं, तारा काढू शकत नव्हतं, या केसमध्ये काय होतं आपल्याला त्याच्या स्ट्रिंग बनवता येतं। नेक्स्ट आहे रिड्यूस्ड स्किन इफेक्ट व्हेन कंपेअर्ड टू द सॉलिड पेक्षा स्किन इफेक्ट काय होतो या केसमध्ये तर कमी होतोय आणि हा त्याचा काय तर सर्वात मोठा या ठिकाणी काय तर ॲडव्हान्टेज आहे। फर्दर स्टँडर्ड कंडक्टर केसमध्ये काय होतं 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी काय असेल इन्क्रीजेस करंट कॅरिंग कॅपॅसिटी आणि 5th नंबर याच्यामध्ये ॲडव्हान्टेज असेल काय होतं तर या ठिकाणी जो काय कंडक्टर तो कंडक्टर कसा होतो तर फ्लेक्झिबल होतोय, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी या ठिकाणी काय होते तर इन्क्रीज होते, हे काय तर ॲडव्हान्टेज होता। म्हणजे स्टँडर्ड कंडक्टरचं सॉलिड कंडक्टरवरती ॲडव्हान्टेज काय तर हा फ्लेक्झिबल होतोय, म्हणजे हा काय होतो ऍक्च्युअली तर आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो इझिली, त्याला आपण बेंड करू शकतो, त्याला आपण रोलच्या फॉर्ममध्ये व्रॅप करू शकतो, हे काय तर स्टँडर्ड कंडक्टरचे ॲडव्हान्टेज आहेत। But the cost of conductor is not reduced to the greater extent even though the strands are employed। कॉस्ट कमी होतं का या केसमध्ये नाही, ड्यू टू द लो टेन्साइल स्ट्रेंथ। आता टेन्साइल स्ट्रेंथ या ठिकाणी काय होते तर कमी होते, आपण याही ठिकाणी पाहिलं की जे काय सॉलिड पेक्षा याची काय स्ट्रेंथ कशा तर कमी आहे। ड्यू टू रिड्यूस्ड टेन्साइल स्ट्रेंथ मेकॅनिकल सॅग इन्क्रीजेस अँड द ग्राउंड क्लिअरन्स ऑफ द कंडक्टर रिड्यूसेस, सेफ्टी ऑफ द सिस्टम इज रिड्यूसेस। म्हणजे टेन्साइल स्ट्रेंथ कमी झाल्या कारणामुळे जो काही कंडक्टरमध्ये काय होतं तर जो काही सॅग आहे तो सॅग या ठिकाणी काय होतो इन्क्रीज होतोय आणि सॅग या ठिकाणी इन्क्रीज झाल्याच्या कारणामुळे जो काही ग्राउंड क्लिअरन्स आहे काय होतो तर रिड्यूस होतोय, ग्राउंड क्लिअरन्स रिड्यूस झाल्याच्या कारणामुळे सेफ्टी काय होते तर रिड्यूस होते। हा याचा काय तर एक मेजर ड्रॉबॅक आहे कुणाचा तर ह्या स्टँडर्ड कंडक्टरच्या केसमध्ये। ज्यावेळेस जर आपण या ठिकाणी ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर यूज केले म्हणजे जर होमोजिनस कंडक्टर असेल तर टेन्साइल कसे होते कमी होते। जर आपल्याला टेन्साइल स्ट्रेंथ वाढवायची असेल तर आपण काय करूया एखाद्या मटेरियलच्या मध्ये ऍड करूया ज्याची काही टेन्साइल स्ट्रेंथ कशी असेल हाय असेल, फॉर एक्झाम्पल स्टील हे
मटेरियल आपण घेतलं, या स्टील या मटेरियलची जी काय टेन्साइल स्ट्रेंथ आहे ती कशी असते, हाय असते. मग स्टील या मटेरियलचा आपण काय करूया तर यूज करूया कशासाठी तर टेन्साइल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. म्हणजे टेन्साइल स्ट्रेंथ जर वाढली तर सॅग कमी होईल, ग्राउंडचा क्लिअरन्स वाढेल आणि सेफ्टी काय होईल तर इन्क्रीज होईल. हे फॅक्टर आहेत. आणि जर आपण स्टँड हा सेंटरला स्टीलचा यूज केला आणि बाहेर जर आपण अल्युमिनियमचा यूज केले तर यालाच आपण म्हणतो कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर. यालाच आपण काय म्हणतो तर कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर म्हणतो आणि यालाच आपण ACSR कंडक्टर असं म्हणतो. याचाच अर्थ अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड. म्हणजे इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द टेन्साइल स्ट्रेंथ अँड रिड्यूस द कॉस्ट ऑफ द ट्रान्समिशन सिस्टम, composite stranded conductors are employed. कोणते तर composite, that is two or more conducting material used to make the stranded conductor. म्हणजे या केस मध्ये आपण काय करतो दोन मटेरियलचा यूज करतो. फर्स्ट असेल स्टीलचा आणि सेकंड असेल अल्युमिनियमचा. मग स्टील कशासाठी टू इन्क्रीज द टेन्साइल स्ट्रेंथ, काय करायचं आहे टेन्साइल स्ट्रेंथ इन्क्रीज करायचं आहे. अल्युमिनियम कोणासाठी तर एखादी जो काही मटेरियलची कंडक्टिव्हिटी आहे ती कंडक्टिव्हिटी कॅरी करण्यासाठी, म्हणजे टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी. आता याची टेन्साइल स्ट्रेंथ कशी असेल जास्त असेल, याची कंडक्टिव्हिटी कशी असेल कमी असेल. आता अल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी नक्की त्याच्यापेक्षा जास्त असेल पण याची टेन्साइल स्ट्रेंथ कशी असेल कमी असेल, कारण याची टेन्साइल स्ट्रेंथ कमी आहे म्हणून त्या काय होतं तर सॅग इन्क्रीज होतोय, सेफ्टी काय होते रिड्यूस होते. हाय पॉईंट याच्यामध्ये आपण लिहून घ्यायचा आहे, नोट डाऊन करायचं. नेक्स्ट आपण आता काय केलं कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर आलो. आता कंपोजिट कशासाठी आला तर जो काही सॅग आहे तो सॅग या ठिकाणी वाढतोय, सेफ्टी काय होते रिड्यूस होते, ग्राउंड क्लिअरन्स काय होते रिड्यूस होतं. आता तो ग्राउंड क्लिअरन्स काय करायचा वाढवायचा, सेफ्टी वाढवायची आहे, सॅगला काय करायचं कमी करायचं. आपण काय करतो फक्त एकच मटेरियल यूज न करता आपण दोन मटेरियलचा यूज करतो. मग त्याला आपण काय म्हणतो तर कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर असं म्हणतो. द कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर, the outer strands are having a high conductivity and low tensile strength, that is कोण असेल तर अल्युमिनियम असेल, and central strand are having a low conductivity and high tensile strength, that is steel are used which is known as ACSR conductor. आणि त्याला आपण काय म्हणतो तर ACSR conductor म्हणतो, that is aluminum conductor steel reinforcement or steel reinforced conductor म्हणतो. म्हणजे कंपोजिटचा अर्थ काय तर या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त मटेरियल यूज करायचे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक अल्युमिनियमचा स्टँड दाखवलेला आहे, जो काय बाहेर आहे तर आउटरचा स्टँड कोणाचा आहे तर अल्युमिनियमचा आहे आणि सेंट्रलचा कोणाचा आहे तर सेंट्रलचा आहे ठिकाणी स्टीलचा. म्हणजे सेंट्रलला स्टील स्टँड आणि आउटरला कोण तर अल्युमिनियम स्टँड. आता या अल्युमिनियमचा उपयोग कोणासाठी तर याची असेल हाय कंडक्टिव्हिटी, काय असेल हाय कंडक्टिव्हिटी अँड लो टेन्साइल स्ट्रेंथ, कुणाचे अल्युमिनियमचे. आता या स्टीलचा उपयोग केला, स्टीलचं फंक्शन काय आहे तर याची जी काही टेन्साइल स्ट्रेंथ आहे ती टेन्साइल स्ट्रेंथ कशी आहे तर हाय आहे आणि याची कंडक्टिव्हिटी कशी आहे बघा तर लो कंडक्टिव्हिटी आहे. कशी तर लो कंडक्टिव्हिटी आहे, ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची. मग आपण स्किन इफेक्ट मध्ये काय पाहिलं होतं तर स्किन इफेक्टच्या केसमध्ये आपण पाहिलं होतं जो काही करंट कुठे कॉन्स्टंट होतोय तर या ठिकाणी अशा पद्धतीने सरफेस वरती फ्लो होतोय. कुठं तर या सरफेस वरती या ठिकाणी फ्लो होतोय. तो जेवढा आतपर्यंत जाईल त्याला आपण काय म्हणतो तर स्किन डेप्थ असं म्हणतो. काय म्हणतो स्किन डेप्थ असं म्हणतो. मग स्किन डेप्थ जेवढी कमी असेल तेवढा स्किन इफेक्ट काय असेल तर जास्त असेल. याच्याबद्दल आपण काय केलं होतं डिस्कस केलं होतं. मग आपण ऍक्च्युली सॉलिडच्या केसमध्ये स्किन इफेक्ट हा जास्त आहे असं म्हटलं होतं. रिझन काय होता तर करंट हा फक्त सरफेसवरती कॉन्सन्ट्रेट होतोय, कमी एरियावरती कॉन्सन्ट्रेट होतोय. एरिया कमी असल्याच्या कारणामुळे जो काय रेजिस्टन्स काय होतं एसीचा वाढतोय हे आपण डिस्कस केलं होतं. आता आपण काय करूया स्टँडर्ड कंडक्टर केसमध्ये विचार करूया जो काही कंपोजिट असेल किंवा स्टँडर्ड असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा कंडक्टर आहे, या ठिकाणी जर करंट अशा पद्धतीने फ्लो झाला या आउटर सरफेस वरती इथं करंट फ्लो होऊ शकतो, या ठिकाणी इथं करंट अशा पद्धतीने फ्लो होऊ शकतो, इथं करंट हा अशा पद्धतीने फ्लो होऊ शकतो, इथं अशा पद्धतीने फ्लो होईल, इथे काय होईल तर अशा पद्धतीने फ्लो होईल आणि इथेही अशा पद्धतीने फ्लो होईल. याचा अर्थ काय झाला तर सिंगल सॉलिड कंडक्टरचा एरियाचा विचार करण्यापेक्षा जर आपण स्टँडर्डचा विचार केला तर या केसमध्ये काय होतोय जो काही इफेक्टिव्ह एरिया आहे तो इफेक्टिव्ह एरिया या ठिकाणी काय होतोय तर इन्क्रीज होतोय, जिथून की करंट काय होतोय तर करंट फ्लो होतोय. जर एरिया ठिकाणी इन्क्रीज झाला तर जो काही RAC आहे तो RAC इज इक्वल टू रो एल डिवाइडेड बाय एम. एरिया इन्क्रीज होतोय, रेजिस्टन्स काय असेल तर डिक्रीज होईल, रेजिस्टन्स काय असेल तर कमी असेल. म्हणजे ऍक्च्युली स्किन
इफेक्टचा रिझल्ट काय तर एसिडचा रेजिस्टन्स वाढतोय, हा काय तर स्किन इफेक्टचा रिझल्ट आहे. म्हणून आपण सॉलिड कंडक्टर ऐवजी आपण काय करतो तर स्टँडचा यूज करतो, जेणेकरून या ठिकाणी जो काही अल्युमिनियम आहे तो अल्युमिनियमचा उपयोग आपण कशासाठी करूया तर मटेरियलच्या कंडक्टिव्हिटीसाठी करूया. कोणासाठी तर मटेरियलच्या कंडक्टिव्हिटीसाठी किंवा करंटच्या कंडक्टिव्हिटी. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर सॉलिडच्या केसमध्ये जो काही या ठिकाणी सेंटर आहे त्या सेंटरला कोणता करंट होता का हो, या सेंटरला कोणताही करंट नव्हता. आता आपण कंपोजिट मध्ये येऊया. या कंपोजिट मध्ये सेंटरला कोण आहे तर स्टील आहे. ऍक्च्युली जो काही स्किन इफेक्ट आहे तो स्किन इफेक्ट सेंटरला जात नाही, म्हणजे करंट हा सेंटरला फ्लो होत नाही, तो कुठे होतोय तर आउटरच्या सरफेस वरती फ्लो होतोय. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण असं दाखवला. आता आपण स्टील कशासाठी यूज केला तर स्टील यूज केला आपण टेन्साइल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, टू रिड्यूस द सॅक, टू इन्क्रीज द मेकॅनिकल सेफ्टी, टू इन्क्रीज द सेफ्टी म्हणा किंवा टू इन्क्रीज द ग्राउंड क्लिअरन्स म्हणा, म्हणजे आपण हा स्टील यूज केला. मग स्टीलचं काम काय आहे करंटला कॅरी करणं आहे का नाही. स्टीलचं काम काय तर फक्त हाय टेन्साइल स्ट्रेंथ देणं आहे, हे स्टीलचं काय तर काम आहे. म्हणजे ऍक्च्युली जरी इथं करंट काही फ्लो नाही झाला तरी चालेल का, हो चालेल, कारण ऍक्च्युली याचा उपयोगच आपण एखाद्या कशासाठी करतोय तर टेन्साइल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. म्हणजे ऍक्च्युली ACSR कंडक्टरच्या केसमध्ये आपल्याला काय भेटतंय तर जो काही स्टील आहे त्या स्टीलचं फंक्शन काय आहे टू इन्क्रीज द मेकॅनिकल स्ट्रेंथ, टू इन्क्रीज द टेन्साइल स्ट्रेंथ. हे फंक्शन आहे कुणाचं तर स्टीलच्या वायरचं किंवा स्टीलच्या स्ट्रँडचं. बट हा जो काय आउटरचा अल्युमिनियम आहे याचं काम काय आहे तर जो काही मटेरियल आहे त्या मटेरियलला काय केलं पाहिजे कनेक्ट केलं पाहिजे, करंट कॅरी केला पाहिजे. म्हणजे ऍक्च्युली अल्युमिनियम काय करेल तर करंट कॅरी करण्याचं काम करेल आणि स्टील काय करेल या ठिकाणी तर टेन्साइल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. हा झाला सिंपल मिनिंग कुणाचा तर ACSR कंडक्टरचा. आणि स्किन इफेक्ट मध्ये कशा पद्धतीने रिड्यूस होईल तर या ठिकाणी इफेक्टिव्ह एरिया या ठिकाणी वाढेल, कारण सर्व करंट हा जो काय तो सरफेसवरती सर्व स्ट्रँडच्या ठिकाणी फ्लो होईल. इफेक्टिव्ह एरिया वाढल्याच्या कारणामुळे रेजिस्टन्स हा काय तर डिक्रीज होईल. हा या ठिकाणी इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आता फर्दर आपण पुढे जाऊया. ACSR कंडक्टर म्हणजे कोणता तर अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्समेंट. कोणता तर अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्सर. याच्यामध्ये सेंट्रल आहे कोणाचे स्टँड तर स्टीलचे आहेत, आउटरला कोणाचे तर ठिकाणी अल्युमिनियमचे. आता ACSR कंडक्टर यूज केल्याच्या कारणामुळे काय होत आहे तर या ठिकाणी स्टील मुळे काय होते तर टेन्साइल स्ट्रेंथ और मेकॅनिकल स्ट्रेंथ इन्क्रीज होते आणि अल्युमिनियम मुळे काय होते तर जो काही इफेक्ट आहे तो कंडक्टिव्हिटी काय होते आणि इन्क्रीज होते आणि जो काही स्किन इफेक्ट आहे तो स्किन इफेक्ट अशा पद्धतीचं आपण कॉन्फिगरेशन केल्यामुळे काय होते तर कमी होतोय. पण ऍक्च्युअली याचा ड्रॉबॅक काय आहे बघा, आपण पाहिलं होतं जो काही कोरोना आहे तो कोरोना इफेक्ट हा अलॉंग द एजेस काय असतो जास्त असतो. म्हणजे जिथे या ठिकाणी एज असेल, जिथे या ठिकाणी सर्क्युलर कॉक्शन एरिया नसेल, जिथे या ठिकाणी एजेस असतील, एजेस म्हणजे काय तर हे अशा पद्धतीचे या ठिकाणी जे काय खाचा आहेत यांना आपण काय म्हणतो तर एजेस असं म्हणतो. या एजेसच्या अलॉंग काय असते तर इलेक्ट्रिकल फील्ड या ठिकाणी जास्त असते आणि इलेक्ट्रिकल फील्ड जास्त असल्याच्या कारणामुळे जो काही कोरोना इफेक्ट आहे तो कोरोना इफेक्ट अलॉंग द एजेस काय असतो या ठिकाणी जास्त असतो. म्हणजे या एजेस मध्ये काय असेल तर कोरोना इफेक्ट काय असेल तर जास्त असेल. कोणता कोरोना इफेक्ट इज हायर कशामुळे तर या एजेसमुळे. म्हणजे जो काही आपण स्टँडर्ड कंडक्टर पाहिला त्याच्यामध्ये आपण ACSR कंडक्टर पाहिला, त्याच्यामध्ये आपण काय केलं तर सॅगला तर रिड्यूस केला, पण याच्यामध्ये दुसरा ड्रॉबॅक काय आला तर याच्यामध्ये कोरोना इफेक्ट वाढला. आता कोरोना इफेक्टला कमी करायचा आपण काय करतो या ठिकाणी तर बंडल कंडक्टर यूज करतो. कोणते कंडक्टर तर बंडल कंडक्टर यूज करतो. त्याचबरोबर आपण हॉलो कंडक्टर यूज करतो, जेणेकरून हॉलोच्या केसमध्ये कंडक्टरच्या सेंटरला काय असेल तर पोकळी असेल आणि आउटरला काय असेल तर कंडक्टिंग मटेरियल असेल. आता हॉलो कंडक्टर यूज केल्यामुळे काय होत आहे तर ठिकाणी कोरोना इफेक्ट कमी होत आहे आणि बंडल कंडक्टर यूज केल्यामुळे सुद्धा काय होतं कोरोना इफेक्ट कमी होत आहे. याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. हा आपल्याकडे आहे तर ACSR कंडक्टर. याच्यामध्ये आतले स्टँड कोणते असतील स्टीलचे असतील, आउटरचे स्टँड कोणते असतील तर ठिकाणी अल्युमिनियमचे असतील. ही गोष्ट यामध्ये आपण लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक फिगर दाखवलेला आहे कुणाचे तर स्टँडर्ड कंडक्टरचे. याच्यामध्ये आहे तर 7 स्टँड, याच्यामध्ये आहे तर 19 स्टँड, याच्यामध्ये आहे तर 37 स्टँड आणि याच्यामध्ये आहे तर 61 स्टँड. आता ऍक्च्युली हे स्टँड म्हणजे काय तर स्मॉलर क्रॉस एरियाचे स्टँड आहेत किंवा हे फिलामेंट्स आहेत. मध्ये एक स्मॉल क्रॉस जे आहे काय तर वायर आहेत. मग या नंबर ऑफ स्टँडचं कॅल्क्युलेशन कसं करायचं यासाठी काय असतो फॉर्म्युला असतो. पण तत्पूर्वी त्या फॉर्म्युल्यावर जाण्यासाठी आपल्याला एक जनरल डिस्कशन करावं लागेल. आता या ठिकाणी एक सेंट्रल एक स्ट्रँड दिसतोय, याच्या सभोवताली 1 2 3
4 5 आणि 6 म्हणजे सेंट्रलचा एक स्ट्रँड, त्याच्या सभोवताली 6 स्ट्रँड, टोटल किती झाले तर 7 स्ट्रँड झाले. आता याही ठिकाणी बघा हा सेंट्रल एक स्ट्रँड आहे, याच्या सभोवताली हा एक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा म्हणजे इथं झाले 6. आता याच्या सभोवताली किती आहेत तर या ठिकाणी हा झाला पहिला, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे इथं झाले 12 म्हणजे इथं झाले 1, इथं झाले 6, इथं झाले 12. तसेच या ठिकाणी 1 असेल, इथं असतील 6, इथं असतील 12, इथं असतील 18 आणि इथं असतील 24. अच्छा असं असतं का? हो असं असतं. याही ठिकाणी बघा इथं सेंटरला 1 असेल, इथं 6 असतील, इथं 12 असतील आणि इथं 18 असतील. याचा अर्थ काय झाला बघा, जो काही स्टँडर्ड कंडक्टर आहेत त्या स्टँडर्ड कंडक्टरच्या सेंट्रलला असेल एक स्ट्रँड आणि त्याच्या सभोवतालचे जे काही लेअर आहेत त्याच्यामध्ये 6, त्यानंतर 12, 18, 24, 30 अशा पद्धतीने 6च्या पट्टीमध्ये काय होतील तर स्ट्रँड ठिकाणी वाढत जातील. म्हणजे जर आपण विचार केला जनरली या गोष्टीचा तर याच्यामध्ये ऍक्च्युअली काय होईल तर जे काही नंबर ऑफ स्ट्रँड आहेत, मी काय म्हणतोय तर नंबर ऑफ स्ट्रँड इन ईच लेअर of stranded conductor will be कसे असतील बघा. फॉर एक्झाम्पल आपण विचार करूया का सेंट्रल स्ट्रँडचा. फॉर एक्झाम्पल सेंट्रल आहे आपल्याकडे किती स्ट्रँड तर 1 स्ट्रँड आहे, सेंट्रलला किती आहे तर 1 स्ट्रँड आहे. आता सेंट्रलचा 1 झाला, त्याच्या सभोवताली किती आहेत तर 6 आहेत, त्यानंतर किती आहेत तर 12 आहेत, त्यानंतर किती आहेत तर 18, 24, त्यानंतर 30, त्यानंतर 36 आणि सो ऑन अशा पद्धतीने काय होतील नंबर ऑफ स्ट्रँड वाढत जातील. फॉर एक्झाम्पल हा झाला कुठला लेअरचा स्ट्रँड तर या ठिकाणी झाला फर्स्ट लेअरचा स्ट्रँड, हा झाला या ठिकाणी सेकंड लेअरचा, हा झाला या ठिकाणी थर्ड लेअरचा, या ठिकाणी झाला हा फोर्थ लेअरचा स्ट्रँड, हा झाला या ठिकाणी फिफ्थ लेअरचा स्ट्रँड, हा झाला या ठिकाणी सिक्स्थ लेअरचा स्ट्रँड आणि हा झाला या ठिकाणी सेवन्थ लेअरचा स्ट्रँड. म्हणजे ऍक्च्युअली याचा मिनिंग काय होतं या ठिकाणी तर सेंट्रलला एक स्ट्रँड असेल, फॉर एक्झाम्पल हा सेंट्रलला एक स्ट्रँड झाला त्याला आपण सिंगल स्ट्रँड असं म्हटलं. त्याच्या सभोवताली किती असतील तर 6, याच्या सभोवताली 12, याच्यानंतर इथं 18 असतील, इथं असतील 24 अशा पद्धतीने स्ट्रँड काय होतं तर पहिल्यानंतर दुसऱ्यापासून पुढे 6च्या पटीने काय होतं तर वाढत जातं. फॉर एक्झाम्पल आपण जर 3 लेअरचा विचार केला तर या ठिकाणी हा 3 लेअर कुठे थर्ड लेअर इथं आहे म्हणजे या ठिकाणी 1 + 6 + 12 किती होतील तर 3 लेअर मध्ये आपल्याला 19 स्ट्रँड होतील. फॉर एक्झाम्पल आपण 4 लेअरचा विचार केला म्हणजे याच्यामध्ये 18 ला ऍड करा किती होतील तर 4 लेअर मध्ये आपल्याला 37 स्ट्रँड होतील. 5 लेअर मध्ये किती होतील तर याच्यामध्ये 24 ऍड करा म्हणजे जनरल जे काय स्ट्रँड आहे ते स्ट्रँड आपल्याला अशा पद्धतीने वाढत जाताना दिसतात. पण ऍक्च्युअली असं आपण कॅल्क्युलेशन करत राहायचं काय स्ट्रँडचं तर नाही. यासाठी काय असतो तर एक एम्पिरिकल फॉर्म्युला असतो, एक स्टँडर्ड फॉर्म्युला असतो. मग या ठिकाणी फॉर्म्युला काय असतो तर आपल्याला टोटल नंबरच्या स्ट्रँडचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. यासाठी एक फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युलाचा आपण काय करूया या ठिकाणी विचार करूया. जनरली या केस मध्ये थोडंसं काय तर डिस्फ्युजन आहे. आता फर्स्ट नंबरच्या केसचा विचार करतोय मी काय म्हणतो या ठिकाणी इफ अ सेंट्रल स्ट्रँड is considered as a layer, जर त्याला आपण या ठिकाणी लेअर म्हटलं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा एक सेंट्रलचा स्ट्रँड आहे, या ठिकाणी हा एक स्ट्रँड झाला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा म्हणजे हा सेंट्रल झाला या ठिकाणी पहिला लेअर कोणता तर या ठिकाणी पहिला लेअर झाला. याच्या सभोवतालचा हा झाला कुठला तर या ठिकाणी हा दुसरा लेअर झाला, कुठला तर दुसरा लेअर झाला. म्हणजे जर आपण सेंट्रलच्या स्ट्रँडला लेअर म्हटला तर या केसमध्ये जो काही लेअर संख्या आहे बघा तर x = 2 आहे. किती तर x याच्यामध्ये 2 लेअर आहेत. या केसमध्ये टोटल नंबर ऑफ स्ट्रँड दॅट इज कॅपिटल N = किती असतील तर फॉर्म्युला यूज करायचा 3x² - 3x + 1 which is equal to x ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, 2² - 3 × 2 + 1 करा. आन्सर येईल किती तर आपल्याकडे 7 स्टँड येतील जे काही टोटल नंबरचे स्टँड याच्यामध्ये आहेत. आता सेकंड नंबरचा फॉर्म्युला कोणता यूज करायचा केस काय आहे इफ सेंट्रल स्टँड is not considered as a layer. जर आपण सेंट्रल स्टँडला ऍज अ लेअर म्हणून कन्सिडर केलं नाही तर या केसमध्ये काय बघा या ठिकाणी हा सेंट्रलचा लेअर आहे. आता याच्या सभोवताली आहे पहिला स्टँड, दुसरा स्टँड, तिसरा स्टँड, चौथा स्टँड, पाचवा स्टँड आणि
6वा स्ट्रँड. आता या ठिकाणी सेंट्रलच्या स्ट्रँडला ऍज अ लेअर म्हणून कन्सिडर करायचं नाही. म्हणजे सेंट्रलचा हा लेअर आहे का, तर या ठिकाणी हा लेअर नाही. जर हा लेअर नसेल तर पहिला लेअर कोणता झाला या केसमध्ये, तर हा झाला. म्हणजे हा झाला या ठिकाणचा फर्स्ट लेअर. कोणता, तर फर्स्ट लेअर. मग जर असा असेल तर या केसमध्ये एक्स ची व्हॅल्यू किती असेल बघा, किती लेअर याच्यामध्ये, तर एक आहेत. म्हणजे एक्स या ठिकाणी रिप्रेझेंट काय करतोय, तर नंबर ऑफ लेअर. याच्यामध्ये किती लेअर झाले, तर एक लेअर झाला. याच्यामध्ये किती लेअर झाले, हा सेंट्रलचा एक लेअर आणि हा दुसरा एक लेअर. म्हणजे याला आपण म्हणूया फर्स्ट लेअर आणि हा झाला एकांचा सेकंड लेअर. जर असं असेल तर या केसमध्ये फॉर्म्युला कोणता यूज करायचा, तर n इज इक्वल टू 3x चा स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. आता याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा, 3 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस 3 इंटू 1 प्लस 1. अगेन आन्सर आपल्याला काय ठिकाणी 7च आन्सर येईल. म्हणजे दोन्ही फॉर्म्युले यूज केले तर आन्सर काय येत आहे, सेमच येत आहे. फक्त प्रश्न हा आहे की सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर म्हणून कन्सिडर करायचा की नाही, हा प्रश्न आहे. आणि इथंच खरी गेम आहे. आता जे काय रिसंटचे एक्झाम आपण पाहतोय त्या रिसंटच्या एक्झाम मध्ये आपल्याला जो काय सेंट्रलचा लेअर आहे त्या सेंट्रलच्या लेअरला ऍक्च्युली सेंट्रलच्या स्टँडला आपल्याला ऍक्च्युली लेअर म्हणायचं आहे की लेअर म्हणायचं नाही हे आपल्याला स्पेसिफिक मेन्शन केलं जात नाहीये. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर्स मध्ये झालेल्या एक्झाम मध्ये सुद्धा सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर म्हणायचं आहे की नाही याच्याबद्दल क्लिअर केलं जात नव्हतं, स्पेसिफिकली मेन्शन केलं जात नव्हतं. पण त्या केसमध्ये जे काही सेंट्रलचं लेअर आहे ते सेंट्रलचं जे काही स्ट्रँड आहे या सेंट्रलच्या स्ट्रँडला मी काय म्हणतोय, प्रिव्हियस इयरच्या एक्झाम मध्ये या सेंट्रलच्या स्ट्रँडला ऍज अ लेअर म्हणून कन्सिडर केलं जात होतं. मग या केसमध्ये या फॉर्म्युलेच्या नुसार आन्सर कॅल्क्युलेट केलं जात होतं आणि त्या आन्सरला करेक्ट आन्सर दिलं जात होतं, करेक्ट या ठिकाणी मार्क दिले जात होते. पण रिसेंट एक्झामचा ट्रेंड पाहता, रिसेंट रेफरन्स बुक पाहता आपल्याकडे जो काय सेंट्रलचा स्टँड आहे, फॉर एक्झाम्पल हा सेंट्रलचा स्टँड आहे, या सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ फर्स्ट लेअर और ऍज अ लेअर कन्सिडर केलं जात नाहीये. त्याच्या बाहेर जे काय लेअर आहे त्याला आपण काय म्हणतो, पहिलं लेअर असं म्हणतोय. मग या केसमध्ये फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल, तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल आणि या फॉर्म्युला आपल्याला काय करावं लागेल, तर कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि या कॅल्क्युलेशनला रिसेंटच्या एक्झाम मध्ये ठिकाणी करेक्ट आन्सर दिले जात आहे, करेक्ट याचे मार्क दिले जाते. तर हा दोघांमधला काहीतरी एक बेसिक डिफरन्स आहे. अगेन याच फॉर्म्युल्यामध्ये कधी कधी आता एक्स काय दिला आपण, तर एक्स म्हणजे नंबर ऑफ लेअर्स 3 इंटू n चा स्क्वेअर प्लस 3n प्लस 1 हाय फॉर्म्युला होतो, वेअर n इज नथिंग बट द नंबर ऑफ लेअर इन स्टँडर्ड कंडक्टर, इन स्टँडर्ड कंडक्टर असतील. अगेन याच फॉर्म्युला 3n इंटू n प्लस 1 असंही दिलं जातं. हाई बरोबर आहे, हाई बरोबर आहे. वेअर कॅपिटल एन रिप्रेझेंट टोटल नंबर ऑफ स्टँड, स्मॉल एन रिप्रेझेंट नंबर ऑफ लेअर्स. आता याही केसमध्ये n इज इक्वल टू 3n चा स्क्वेअर मायनस 3n प्लस 1 असं लिहिलं जातं. कधी कधी याला असं 3n इंटू 3n इंटू n मायनस 1 प्लस 1 हाई फॉर्म्युला दिला जातो. अगेन हाई फॉर्म्युला बरोबर आहे आणि हाई फॉर्म्युला बरोबर आहेत. दोन्ही फॉर्म्युला काय तर बरोबर आहेत. फक्त प्रश्न कुठला आहे, काय सेंट्रलचा लेअर आहे त्या सेंट्रलच्या लेअरला या ठिकाणी स्टँड म्हणायचं आहे की त्याला स्टँड म्हणायचं नाहीये. इथं काय जातो तर हा प्रश्न राहतोय आणि एक्झाम मध्ये आपल्याला हेच स्पेसिफाय केलं जात नाहीये. फॉर एक्झाम्पल रिसेंट एक्झाम मध्ये जो क्वेश्चन आला होता, क्वेश्चन मी सांगतो, फॉर अ n लेअर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर, फॉर अ n लेअर ऑफ स्टँडर्ड कंडक्टर, टोटल नंबर ऑफ स्टँड, total number of strand can be calculated as ऑप्शन नंबर याच्यामध्ये फर्स्ट होता 3n इंटू n मायनस 1 प्लस 1. ऑप्शन नंबर सेकंड होता 3n इंटू n प्लस 1 प्लस 1. ऑप्शन नंबर थर्ड होता 2n इंटू n प्लस 1 प्लस 1. ऑप्शन नंबर 4 होता या ठिकाणी n इंटू n प्लस 1 प्लस 1 आणि ऑप्शन नंबर 5 होता 3n इंटू n प्लस 1. आता या क्वेश्चन जर एकाने विचार करता, हा रिसेंटली आलेला क्वेश्चन आहे, फॉर एक्झाम्पल 2022 मध्ये आलेला आहे. आता या क्वेश्चनचा विचार करता आपल्याला n लेअरचा स्टँडर्ड कंडक्टर दिलेला आहे. आपण दोन फॉर्म्युले पाहतो, फॉर्म्युला नंबर 1 आणि फॉर्म्युला नंबर 2. जर सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर आपण कन्सिडर केलं, तर जर आपण एखादी लेअर म्हटलं तर आपण फॉर्म्युला कोणता पाहतो, तर टोटल नंबर ऑफ स्टँड इज इक्वल टू
3x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1, यालाच आपण यांच्या फॉर्ममध्ये 3n स्क्वेअर मायनस 3n प्लस 1 असं लिहितो आणि हे बरोबर आहे. सेकंड नंबरचा आपण फॉर्म्युला पाहतो. जर सेंट्रलच्या स्टँडला आपण ॲज अ लेअर म्हटलं नाही तर त्या केसमध्ये आपण काय करतो, टोटल नंबर ऑफ स्टँड इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 विच इज इक्वल टू 3n स्क्वेअर प्लस 3n प्लस 1 वेअर n रिप्रेझेंट नंबर ऑफ लेअर. आता याच्या लेअर मध्ये आणि याच्या लेअर मध्ये काय फरक असेल का, याच्यामध्ये नंबर ऑफ लेअर किती असेल, फॉर एक्झाम्पल 2 लेअर आहेत. फर्स्ट एक सेंट्रलचा स्टँड त्याच्यासोबत एक लेअर आहे. या केसमध्ये यांची संख्या किती असेल तर n इज इक्वल टू 2 असेल. आता या ठिकाणी जर आपण विचार केला सेंट्रलच्या स्टँडला जर आपण या ठिकाणी लेअर म्हटलं नाही तर त्यासोबत तर फक्त एकच लेअर असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी यांची व्हॅल्यू किती असेल बघा, तर यांची व्हॅल्यू ठिकाणी 1 असेल. दोन्ही ठिकाणी आन्सर काय येणार आहे, तर दोन्ही ठिकाणी आन्सर आपल्याला या ठिकाणी सेमच येणार आहे. पण एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा दिला होता की n लेअरचा स्टँडर्ड कंडक्टर आहे, टोटल नंबर ऑफ स्टँड कॅन बी कॅल्क्युलेटेड आज. आता टोटल नंबरचे स्टँड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, त्याने सांगितलं का इथं सेंट्रलच्या स्टँडला ॲज अ लेअर म्हणून कन्सिडर करा किंवा सेंट्रलच्या स्टँडला ॲज अ लेअर म्हणून कन्सिडर करू नका असं सांगितलेलं आहे का, त्यांनी असं काही स्पेसिफाय केलं नव्हतं. तरी सुद्धा त्यांनी जो काय ऑप्शन नंबर सेकंड आहे त्या ऑप्शन नंबर सेकंडला या ठिकाणी काय केलं होतं बघा, करेक्ट आन्सर दिलं होतं. कोणता, तर ऑप्शन नंबर सेकंड. आता ऑप्शन नंबर सेकंड मध्ये काय आपण पाहतो तर 3n इंटू ब्रॅकेट मध्ये n प्लस 1 प्लस 1 हा फॉर्म्युला काय दिलेला, या फॉर्म्युला त्यांनी काय केलं होतं, करेक्ट आन्सर दिलं होतं. आता हा जो काय फर्स्ट नंबरचा ऑप्शन होता, फर्स्ट नंबरचा ऑप्शन पण काय बरोबर आहे का, येस बरोबर आहे. कारण याही फॉर्म्युलानुसार आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो टोटल नंबरचे स्टँड. मग या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये रिसेंटली एक्झामचा स्टँड पाहता, रिसेंटचे रेफरन्स बुक पाहता त्यांनी हा फॉर्म्युला बऱ्याच बुकमध्ये एकाने स्पेसिफाय केलेला आहे आणि मेन्शन केला आहे. याचा अर्थ जो काही सेंट्रलचा स्टँड आहे ते सेंट्रलच्या स्टँडला ॲज अ लेअर म्हणून कन्सिडर करायचं नाहीये. आणि जर असं असेल तर याचा अर्थ काय आहे, तर जो काही सेंट्रलचा स्टँड आहे त्या सेंट्रलच्या स्टँडला लेअर म्हणून कन्सिडर करू नका. जर तो या ठिकाणी लेअर नसेल तर फॉर्म्युला यूज करा. कोणता, तर हा सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 3 लेअरचा स्टँडर्ड कंडक्टर आहे. मी काय म्हणतोय तर 3 लेअरचा स्टँडर्ड कंडक्टर आहे. आता या 3 लेअरच्या स्टँडर्ड कंडक्टरसाठी टोटल नंबरचे स्टँड किती असतील, फॉर एक्झाम्पल n ची व्हॅल्यू किती झाली बघा, तर n इज इक्वल टू 3 झाला. आता n इज इक्वल टू 3 आपण या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये ठेवला. कोणत्या, तर या दोन्ही फॉर्म्युला आपण n ची व्हॅल्यू 3 ठेवले तर दोन्ही फॉर्म्युलाचा आन्सर काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट फॉर्म्युलाचा यूज करूया. या फर्स्ट फॉर्म्युला n ची व्हॅल्यू 3 ठेवा म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टँड n इज इक्वल टू 3 इंटू 3 चा स्क्वेअर मायनस 3 इंटू 3 प्लस 1 करा. आन्सर किती येईल ठिकाणी, 3 चा स्क्वेअर 9, 27 वजा 19 येईल या ठिकाणी आन्सर. आता सेकंड नंबरच्या फॉर्म्युलाचा यूज करा. n इज इक्वल टू 3 इंटू 3 चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी 3 इंटू 3 करा प्लस 1 करा. आन्सर किती येईल तर 37 हे कॅन काय तर आन्सर येईल. म्हणजे दोन्ही आन्सर काय आहेत तर एकाने अलग अलग आहेत. दोन्ही आन्सर कसे आहेत, अलग अलग आहेत. आता त्याच्यामध्ये ऑप्शन काय दिले जातात, ऑप्शन नंबर फर्स्ट असतो 19 वाला, ऑप्शन नंबर सेकंड असतो 37 वाला. आता 19 पण आहे त्यामध्ये आणि 37 पण आहे. आन्सर कुठला करेक्ट असेल तर रिसेंटली एक्झामचा स्टँड पाहता मी काय सांगतोय तर जो काय सेंट्रलचा स्टँड आहे त्या सेंट्रलच्या स्टँडला ॲज अ लेअर म्हणून कन्सिडर करायचं नाही. जर असं लेअर म्हणून त्याला कन्सिडर केलं नाही याचा अर्थ सेंट्रलला एक काय तर स्टँड आहे त्याच्या सभोवतालचा लेअर जो काय त्याला फर्स्ट लेअर समजा, दुसरा लेअर झाला, तिसरा लेअर झाला, असे लेअर आहेत असा याचा अर्थ आहे. म्हणजे ऍक्च्युअली केसमध्ये काय झालं तर सेंट्रलला एक स्टँड आहे, याला लेअर म्हणू नका. याच्या पहिल्या लेअर मध्ये काय असेल तर 6 नंबरचे स्टँड असतील, दुसऱ्यामध्ये 12 आणि तिसऱ्यामध्ये 18. म्हणजे हा पहिला स्टँडला लेअर म्हणायचं का नाही, पण याच्यामध्ये स्टँड आहे का, यस आहे. किती तर 1, कारण आपण पाहिलं द नंबर ऑफ स्टँड इन ईच लेअर ऑफ द स्टँड किती असतं तर पहिल्यामध्ये 1, त्याच्या सभोवताली 6, 12, 18, 24 असे असतात. म्हणजे पहिल्याचं 1 प्लस 6 प्लस 12 प्लस 18 होईल किती तर एकाने 37 होईल. किती तर 37 होईल. प्रश्न हा आहे ही सेंट्रलच्या स्टँडला लेअर म्हणायचं की नाही, आणि एक्झाम मध्ये यालाच ठिकाणी स्पेसिफाय केलेलं नसतं. रिसेंटली 2022 ला महाट्रान्सकोच्या एक्झाम मध्ये या फॉर्म्युल्यावरती काय आला होता, क्वेश्चन आला होता. कोणत्या तर या ठिकाणी आपल्याला सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज करायचा होता, जो की 3n चा स्क्वेअर प्लस 3n प्लस 1 हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला सोल्युशन करायचं होतं. म्हणजे रिसेंटली आपल्याला सेकंड नंबरच्या फॉर्म्युल्याकडे जावं लागेल. पण 2022च्या अगोदरच्या काय एक्झाम होत्या त्या एक्झाम मध्ये आपण या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून काय करत होतो तर सोल्युशन देत होतो आणि ते काय होतं तर करेक्ट होत होतं. याही गोष्टी आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आपण पाहूया सेकंड नंबरची गोष्ट,
ओव्हरऑल डायमीटर ऑफ स्ट्रँडेड कंडक्टर. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी काय करतो बघा, स्ट्रँडेड कंडक्टर करतोय. या ठिकाणी सेंट्रलचा लेअर झाला, सेंट्रलचा स्ट्रँड म्हटलं तर चालेल त्याला. 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी हे 6. अच्छा, याच्यामध्ये हा फर्स्ट स्ट्रँड झाला इथला सेंट्रलचा. याच्या सभोवताली किती असतील? 6 असतील. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 आणि 6. आता याच्या सभोवताली किती असतील तर 12 असतील. म्हणजे 12 नंबर स्ट्रँड असेल. याच्या सभोवताली किती असतील? 18 असतील. फॉर एक्झाम्पल हे जे काही स्ट्रँड आहे ते स्ट्रँड या प्रत्येक स्ट्रँडचा डायमीटर जर हा सेम असेल, फॉर एक्झाम्पल इफ डायमीटर ऑफ each strand is small d, जर त्या काही सेम असेल डायमीटर प्रत्येक स्ट्रँडचा, तर अगेन ओव्हरऑल डायमीटर कॅपिटल D इज इक्वल टू 2 into n minus 1 into d. आणि सेकंड फॉर्म्युला ओव्हरऑल डायमीटर कॅपिटल D इज इक्वल टू 2 into n plus 1 into d. आता याही ठिकाणी मी 2 फॉर्म्युले लिहिले. आता या 2 फॉर्म्युलेचा अर्थ काय आहे? फॉर एक्झाम्पल आपण जो काही कंडक्टर आपण काय करूया, तर अशा परिस्थितीत 2च लेअरचा आहे असं कन्सिडर करूया. म्हणजे या ठिकाणी सेंटरला एक असेल आणि त्याच्या सभोवताली एक आहे असं आपण काय करतोय, कन्सिडर करतोय. आणि आपण सांगतोय काय, तर जो काय प्रत्येक स्ट्रँड आहे त्या प्रत्येक स्ट्रँडचा डायमीटर किती डी आहे. फॉर एक्झाम्पल याचा असलेल्या ठिकाणी डी काय, याचा असलेल्या ठिकाणी डी आणि याचा असेल काय तर ठिकाणी डी. ओव्हरऑल डायमीटर काय होईल, तर या कॉर्नर पासून या कॉर्नर पर्यंत काय असेल डायमीटर, हा ओव्हरऑल डायमीटर असेल. म्हणजे याचा डी हा डी, याचा डी प्लस डी करा, याचा डी काय करा प्लस डी करा. किती होईल आन्सर तर काय 3D होईल. किती तर 3D हा काय तर या स्टँडर्ड कंडक्टरचा ओव्हरऑल डायमीटर. जर असं असेल तर याही ठिकाणी आपण सांगितले कॅपिटल डी दॅट इज ओव्हरऑल डायमीटर इज इक्वल टू 2n minus 1 into d. आता या ठिकाणी n काय तर n रिप्रेझेंट नंबर ऑफ लेअर. काय तर हा नंबर ऑफ लेअर आहे. अगेन फर्स्ट फॉर्म्युला मी काय म्हणतोय, इफ सेंट्रल स्ट्रँड इज कन्सिडर्ड ॲज अ लेअर. जर त्याला आपण या ठिकाणी लेअर म्हटलं तर सेंट्रलचा स्ट्रँड झाला पहिला लेअर, त्याच्या सभोवताली झाला हा दुसरा लेअर. म्हणजे या केसमध्ये n ची व्हॅल्यू किती असेल तर 2 असेल. किती असेल 2 असेल. आता यांची व्हॅल्यू ठिकाणी 2 ठेवा. जर यांची व्हॅल्यू या ठिकाणी आपण 2 ठेवले तर ओव्हरऑल डायमीटर कॅपिटल D इज इक्वल टू 2 into 2 minus 1 into d करा. आन्सर येईल 3D. हे काय तर ठिकाणचं बरोबर आन्सर आहे. आता आपण सेकंड फॉर्म्युलाचा विचार करूया. सेकंड फॉर्म्युलेच्या केसमध्ये आपण काय करतोय बघा, सेकंडच्या केसमध्ये इफ सेंट्रल स्ट्रँड इज नॉट कन्सिडर्ड ॲज लेअर. म्हणजे आपण लेअर म्हणतोय का, तर आपण लेअर म्हणत नाही. जर हा लेअर नसेल तर याच्या सभोवतालचा लेअर काय झाला तर पहिला लेअर झाला. म्हणजे या ठिकाणी n इज इक्वल टू किती झाला बघा, तर n इज इक्वल टू 1 झाला. म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ लेअर किती झाले तर 1 झाले. सेंट्रलचा लेअर आपण म्हटलं का, नाही म्हटला. n ची व्हॅल्यू या ठिकाणी किती असेल तर 1 असेल. Therefore again overall diameter capital D is equal to 2 into 1 minus 1 into d करा. आन्सर किती येईल या ठिकाणी बघा, प्लस करा. या ठिकाणी आन्सर किती येईल तर अगेन 3D येईल. अगेन याही ठिकाणी आन्सर बरोबर आहे का, तर यस बरोबर आहे. म्हणजे दोन्ही केसमध्ये आन्सर काय येते बरोबर येते. फक्त प्रश्न आपल्याकडे असा पडतो की सेंट्रलच्या स्टँडला ॲज अ लेअर म्हणायचं की सेंट्रलच्या स्टँडला ॲज अ लेअर म्हणायचं नाही. आता काही एक्झाम मध्ये या फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट केलेल्या आन्सरला बरोबर दिलं जातं. काही एक्झाम मध्ये या फॉर्म्युल्याच्या आन्सरला बरोबर आन्सर एकाने दिलं जातं. याच्यामध्ये काय तर अगेन डिस्प्यूट आहे, कारण एक्झाम मध्ये आपल्याला स्पेसिफिक मेन्शन केलं जात नाही, केलेलं नसतं. पण रिसेंट एक्झाम मध्ये अगेन आपल्याला ओव्हरऑल डायमीटर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ओव्हरऑल डायमीटरच्या केसमध्ये रिसेंट एक्झाम मध्ये विचारल्या गेलेल्या क्वेश्चन मध्ये जर आपल्याला डायमीटरचा फॉर्म्युला विचारला असेल फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द ओव्हरऑल डायमीटर ऑफ द स्टँडर्ड कंडक्टर व्हिच ऑफ द फॉलोइंग इज फॉर्म्युला करेक्ट असं म्हटलं असेल तर या ठिकाणी त्यांनी या फॉर्म्युलेला करेक्ट आन्सर दिलेला आहे. रिसेंट एक्झाम मध्ये प्रिव्हियस मध्ये या फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे याचाच अर्थ प्रिव्हियसली सेंट्रल स्टँडला पहिला लेअर म्हटलं जात होतं. आताच्या केसमध्ये सेंट्रल स्टँडला पहिला लेअर म्हटलं जात नाहीये. हा एक माझ्या अनुभवानुसार मी सांगितलेला काय तर एक कन्सेप्ट आहे.
आता पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये आहे सॉलिड कंडक्टर आणि याच्यामध्ये आहे स्टँडर्ड. सॉलिड मध्ये काय असले का सिंगल पीस ऑफ मेटल असलेला, स्टँडर्ड केस मध्ये स्मॉल स्मॉल स्ट्रँड आहेत. कशा आहेत तर स्मॉल स्मॉल स्ट्रँड आहेत. अशा पद्धतीला फिलामेंट्स म्हणतो. या ठिकाणी बघा हे अशा पद्धतीचे स्मॉल स्मॉल वायर आहेत आणि सॉलिडच्या केसमध्ये बघा एक सिंगल पीस ऑफ वायर आहे. हा दोघांमधला काहीतरी ठिकाणचा बेसिक डिफरन्स आहे. नेक्स्ट आपण पाहूया कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टँडर्ड कंडक्टर. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत बघा. The standard conductor is having a sufficient flexibility which make a standard conductor suitable to be coiled easily to transport over the long distance. म्हणजे त्याला आपण कॉइलच्या फॉर्म मध्ये त्याला आपण बाउंड करू शकतो आणि इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो हे सांगते आपल्याला. म्हणजे स्टँडर्डची फ्लेक्सिबिलिटी कशी असते बघा तर जास्त असते. हा याचा काय ठिकाणी एक ऍडव्हान्टेज आहे. For standard conductor of the same cross-section area, the flexibility of the conductor increases by the increase in the number of strand in a conductor. Number of strand जर काही वाढले, क्रॉस एरिया जर काही सेम असेल तर फ्लेक्सिबिलिटी काय वाढेल. Standard wire tends to be better conductor than the solid wire because individual wire collectively comprise a greater surface area. म्हणजे या ठिकाणी काय होतं इंडिव्हिज्युअल वायरचा ग्रेटर सरफेस एरिया आपल्याला भेटतोय. म्हणजे हा काहीतरी काही बेटर आहे सॉलिड पेक्षा. इट इज युज्ड व्हेन द हायर रेजिस्टन्स टू मेटल फटिग इज रिक्वायर्ड. याचा उपयोग आपण करतो या केस मध्ये. स्टँडर्ड इज फॉर्मड बाय द ट्विस्टिंग द स्टँड टुगेदर. पाहिला the strands of each layer are laid in a helical fashion over the preceding layer. This process is called as a stranding. याला आपण काय म्हणतो तर स्टँडिंग असं म्हणतो. आता याच्यामध्ये टाइप ऑफ एलिमेंट कंडक्टर हा काय तर सॉलिड कंडक्टर आहे. कुठे यूज करायचं सबस्टेशन मध्ये. टाइप ऑफ एलिमेंट कंडक्टर स्टँडर्ड कंडक्टर आहे. बघा याच्यामध्ये नंबर ऑफ स्ट्रँड दिसतात, स्मॉल स्मॉल फिलामेंट दिसतात. मेड अप ऑफ द मल्टिपल नंबर ऑफ स्ट्रँड, इझी टू बेंड अँड रोल, इझी टू ट्रान्सपोर्ट. याला ट्रान्सपोर्ट करणं कसं आहे तर इझी आहे. याचं काय तर ऍडव्हान्टेज आहे. नेक्स्ट टाइप्स ऑफ एलिमेंट मध्ये बघा याला आपण काय करू शकतो इझिली कॉइलच्या फॉर्म मध्ये बाउंड करू शकतो आणि याला आपण इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. काय करू शकतो तर इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. म्हणजे ऍक्च्युअली ट्रान्सपोर्ट आपण काय करू शकतो तर याची फ्लेक्सिबिलिटी कशी आहे बघा. याची फ्लेक्सिबिलिटी आणि हाय असल्याच्या कारणामुळे याला आपण इझिली कॉइलच्या फॉर्म मध्ये बाउंड करू शकतो, व्रॅप करू शकतो. हा ब्रेक होत नाहीये. ब्रेक होण्याचे चान्सेस कमी असतात. पण त्या केसमध्ये जर आपण सॉलिडला जर आपण याकडे कॉइल करायला गेलो तर तो कॉइल लगेच याकडे ब्रेक होईल. म्हणजे त्याची फ्लेक्सिबिलिटी कशी आहे कमी आहे, याची कशी आहे बघा तर जास्त आहे. ही गोष्ट आपल्या याकडे लक्षात ठेवायची आहे. इझी टू ट्रान्सपोर्ट. आता याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन असतात हे क्वेश्चन याकडे आपल्याला दिलेले आहेत. ऍक्च्युली ओके. आता आपण याच्याबद्दल जे काय डिस्कशन केलं थोडंसं पुढे जाऊया आणि आपण पाहूया रिप्रेझेंटेशन ऑफ स्ट्रँडेड कंडक्टर. स्ट्रँडेड कंडक्टर याला आपण रिप्रेझेंट कशा पद्धतीने करू शकतो याच्याबद्दल काय करूया आपण तर डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. मग जनरली जो काही स्टँडर्ड कंडक्टर आपण रिप्रेझेंट कसं करतो तर या ठिकाणी ए कॅपिटल ए त्यानंतर एस आणि या ठिकाणी डी अशा पद्धतीने काय करतो आपण याला रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. वेअर ए रिप्रेझेंट ॲल्युमिनियम स्ट्रँड. त्यानंतर सेकंड आहे आपल्याकडे एस रिप्रेझेंट स्टील स्ट्रँड. आणि त्यानंतर डी रिप्रेझेंट डायमीटर ऑफ इच स्ट्रँड. म्हणजे याचा मिनिंग काय झालं बघा. ऍक्च्युली जर याचा आपण विचार करायला गेलो तर याचा मिनिंग काय होईल बघा. फॉर एक्झाम्पल आपण याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करायला गेलो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 30 स्ट्रँड आहेत. कोणाचे तर 30 स्ट्रँड ऑफ ॲल्युमिनियम आहेत अँड 7 स्ट्रँड ऑफ स्टील आहेत. जर असं असेल आपण रिप्रेझेंट कसं करूया तर एकाने 30:7 हे काय झालं याचं तर करेक्ट रिप्रेझेंटेशन झालं. फर्दर जर याला आपण 7:30 रिप्रेझेंट करायला गेलो तर हे करेक्ट आहे का. यस हे या ठिकाणी काय तर करेक्ट आहे. पण मोस्ट करेक्ट मोस्ट या ठिकाणी अॅक्युरेट कोणतं आहे तर हे रिप्रेझेंटेशन आहे जे या ठिकाणी मोस्ट अॅक्युरेट मोस्ट प्रिफरेबल आणि मोस्ट रेफर्ड असतात. याच्यामध्ये अगेन जो काय लार्जर नंबरचा स्ट्रँड असेल तो कोणा असतो तर ॲल्युमिनियमचा असतो.
आणि स्मॉलर नंबरचा स्टँड जो काय असतो तो कोणाचा असतो तर एकाने स्टीलचा असतो. फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे क्वेश्चन मध्ये दिलेला असेल, काय दिलेलं असेल तर आपल्याकडे अशा पद्धतीचा क्वेश्चन असेल, त्याच्यामध्ये आपल्याला एक दिला असेल 25 अँड 25:7 दिला असेल. कसं तर 25:7 दिलेला असेल. याचा अर्थ काय या ठिकाणी तर जो काय 25 आहे तो 25 कोणाचे स्टँड आहे तर ठिकाणी अल्युमिनियमचे आहेत आणि 7 कोणाचे आहेत तर ठिकाणी स्टीलचे स्टँड आहेत. हा आपल्या ठिकाणी प्रश्न आहे. सेकंड नंबरची केस, जर आपल्याला कोणा ठिकाणी 7:25 दिला म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा काय तर ठिकाणी 7 तुम्ही म्हणाल सर आपण तर ठिकाणी हे रिप्रेझेंट पाहिलं ASD, पहिल्यांदा अल्युमिनियम नंतर स्टील नंतर डायमीटर, पण या ठिकाणी दिले 7 आणि 25 म्हणजे हा 7 अल्युमिनियमचा असेल का तर 7 हा अल्युमिनियमचा नसेल. जनरली लार्जर नंबरचे स्टँड असतात कुणाचे तर ठिकाणी अल्युमिनियमचे असतात. म्हणजे 7 कोणा असेल तर ठिकाणी स्टीलचा असेल आणि 25 कोणा असेल तर अल्युमिनियमचा असेल. म्हणजे हे याला आपण अशापणे रिप्रेझेंट करू शकतो. पण मोस्ट प्रिफरेबल कोणतं असतं तर या ठिकाणी हे असतं. ही गोष्ट आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. अगेन फॉर्म्युलाबद्दल मी काय केलं तर बेसिक कन्फ्युजन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करायचं ते सांगण्याचा प्रयत्न केला. आपण थोडंसं पुढे जाऊन याच्याबद्दल MCQचं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. इफ ACSR कंडक्टर इज स्पेसिफाइड ॲज 48/7 which of the following statement is correct for the conductor. आता जर ACSR कंडक्टर अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला असेल तर which of the following is correct. आता सांगितलं काय तर 48:7 सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय तर या केसमध्ये अल्युमिनियमचे स्टँडर्ड किती तर 48 आहेत आणि 7 कोणाचे तर काही स्टीलचे आहेत. कोणाचे तर स्टीलचे आहेत. हे झाल्याचं काय तर करेक्ट स्पेसिफिकेशन. अगेन याच्यामध्ये टोटल स्टँड किती आहेत बघा तर 48 + 7 विच इज इक्वल टू 55 नंबरचे काय तर याच्यामध्ये टोटल स्टँड आहेत. आता ऑप्शन पहा, द कंडक्टर हॅज अ 48 स्टँड असा असेल का नसेल. द कंडक्टर हॅज अ 55 स्टँड आहेत का यस आहेत. द कंडक्टर हॅज अ 48 अल्युमिनियम स्टँड अँड 7 स्टील स्टँड असा आहे का यस आहे. द कंडक्टर हॅज अ 48 स्टील अँड 7 अल्युमिनियम असा आहे का नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आणि ऑप्शन नंबर थर्ड या केसमध्ये आपल्याला काय वाटतं बरोबर वाटतं. पण या दोन्ही ऑप्शन मध्ये मोस्ट करेक्ट, मोस्ट प्रिफरेबल, मोस्ट ॲक्युरेट आन्सर कोणता असेल तर ऑप्शन नंबर थर्ड असेल. रिझन काय झालं त्याच्यामध्ये सांगितले फक्त 55 स्टँडचा कंडक्टर आहे, पण यांनी काय सांगितलं तर 48 कुणाचे आहेत आणि 7 कुणाचे आहेत. कोणी सांगितलं तर ऑप्शन नंबर थर्ड न सांगितलं. सो ऑप्शन नंबर थर्ड इज द मोस्ट प्रिफरेबल अँड मोस्ट ॲक्युरेट आन्सर असेल या केसमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. इफ द डायमीटर ऑफ द each conductor of a transmission line is a D, then the diameter of n layer of the stranded conductor will be. आता n लेअरच्या स्टँडर्ड कंडक्टरचा डायमीटर आपल्याला विचारलेला. आपण दोन केसेस पाहिला. ओव्हरऑल डायमीटर कॅपिटल D इज इक्वल टू 2n - 1 × D आणि सेकंड केस आपण पाहिले कॅपिटल D इज इक्वल टू 2n + 1 × या ठिकाणी पाहिलं काय तर D. रिसेंट एक्झाम मध्ये हा जो काय डायमीटर आपल्याला अशा पण कॅल्क्युलेट केला जातो, पण प्रिव्हियस इयरच्या एक्झाम मध्ये या आन्सरला काय केलं असतं करेक्ट दिलेलं असतं. सो ऑप्शन नंबर काय तर या केसमध्ये फर्स्ट इज द करेक्ट आन्सर आहे. जो काय अगेन विचारलेला आहे क्वेश्चन कधी तर 2013च्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. पण रिसेंट रेफरन्स बुकचा विचार करता, रिसेंट बुकमध्ये रिसेंट एक्झामचा ट्रेंड पाहता ओव्हरऑल डायमीटर आपण या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून कॅल्क्युलेट करतो. आणि या केसमध्ये आपण काय करतो जो काय सेंट्रलचा स्टँड आहे त्या सेंट्रलच्या स्टँडला, कुठला स्टँड तर सेंट्रलच्या स्टँडला ॲज अ लेअर म्हणून म्हटलं जातं का तर त्याला ॲज अ लेअर म्हणून कन्सिडर केलं जात नाही. जर त्याला ॲज अ लेअर कन्सिडर केला तर यांची व्हॅल्यू काय असेल तर फॉर एक्झाम्पल x असेल जो की या ठिकाणी नंबर ऑफ लेअर असतील. पण जर सेंट्रलच्या स्टँडला जर आपण या ठिकाणी कधी हे तर कन्सिडर केलं तर कधी कन्सिडर केलं तर, पण या ठिकाणी जर आपण लेअर म्हटलं नाही तर या ठिकाणी यांची व्हॅल्यू काय असेल तर x - 1 असेल. ही गोष्ट यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायची आहे या केसमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. फॉर अ 3 लेयर ऑफ ACSR कंडक्टर नंबर ऑफ स्ट्रँड विल बी. आता 3 लेयरचा ACSR कंडक्टर किती लेयरचा तर n इज इक्वल टू याच्या केसमध्ये 3 आहे. किती तर 3 आहे या केसमध्ये. आता आगे याच्यामध्ये आपल्याला सेंट्रलच्या लेअर बद्दल काय डिस्कशन केलं आहे का तर सेंट्रलच्या लेअर बद्दल आपल्याला याच्यामध्ये काही सुद्धा माहिती सांगितलेली नाही आहे. मग आपण ऑप्शन फॉर्म्युला 2 पाहतो. कॅपिटल N इज इक्वल टू 3n² - 3n + 1 आणि सेकंड फॉर्म्युला पाहतो n इज इक्वल टू 3n² + 3n + 1. आता दोन्ही फॉर्म्युले बरोबर आहेत का यस बरोबर आहेत. फर्स्ट कोणासाठी तर सेंट्रलच्या स्टँडला आपण ॲज अ लेअर म्हणून कन्सिडर केलं
सपोज या ठिकाणी सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर म्हणून यांनी कन्सिडर केलेला आहे, म्हणून यांनी n इज इक्वल टू किती दिलेला आहे, तो 3 दिला आहे. किती, तर n इज इक्वल टू 3 दिला आहे. म्हणजे या केसला आपण यांची व्हॅल्यू ठेवा, वेअर n इज इक्वल टू 3. आता मी काय स्पेसिफाय केलेलं आहे का, काय मेन्शन केलं का, नाही. म्हणजे या ठिकाणी 3 लेअर आहेत, आपण असं काय करूया, अज्युम करूया. देअरफॉर कॅपिटल n इज इक्वल टू किती होईल या केसमध्ये, तर 19 होईल. का, n ची 3 ठेवा, आपल्याकडे आन्सर भेटेल. आता याही केसमध्ये यांची व्हॅल्यू किती असेल बघा, 3 असेल. कारण यांनी आपल्याला काय स्पेसिफाय केलेलं आहे का, काय मेन्शन केलं आहे का, नाही मेन्शन केलं. देअरफॉर या ठिकाणी आन्सर येईल n इज इक्वल टू 37. म्हणजे इथं 19 येत आहे, इथं काय तर 37 येत आहे. आता इथं 19 पण आहे, इथं 37 पण आहे. म्हणजे आपल्याकडे 2 ऑप्शन येतात. याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. यांनी या एक्झामनं जो काय करेक्ट दिला आहे कोणता, तर 19 स्टँडला या ठिकाणी काय केलं तर बरोबर आन्सर दिलेला आहे. कोणत्या, 19 स्टँडला यांनी काय केलं तर बरोबर आन्सर दिलेला आहे. पण आपल्याला ठिकाणी स्पेसिफिक मेन्शन करण्या ठिकाणी गरजेचं आहे. सेंट्रलच्या स्टँडला लेअर म्हटलेला आहे की सेंट्रलच्या स्टँडला यांनी लेअर म्हटलेलं नाही. सपोज मी काय म्हटलं, या ठिकाणी त्यांनी सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर म्हटलं असेल तर यांची व्हॅल्यू 3 असेल. जर या फॉर्मॅटचा आपण विचार केला तर या केस मध्ये इफ अ सेंट्रल स्टँड इज नॉट कन्सिडर्ड ऍज लेअर, जर त्यांनी याला लेअर म्हटलेलं नसेल तर या केसमध्ये हा झाला सेंट्रलचा स्टँड लेअर म्हटलं का नाही. याच्यासोबत हा झाला पहिला लेअर, हा झाला दुसरा लेअर आणि हा झाला तिसरा लेअर. म्हणजे या ठिकाणी 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने काय झालं बघा, 3 लेअर झाले. आता याच्यामध्ये पहिल्या लेअर मध्ये किती असतं, पहिल्या स्टँड मध्ये सेंटरला किती असतो तर 1 स्टँड असतो. इथं किती तर 6, इथं किती तर 12, इथं किती तर 18. आन्सर किती 37 होईल. किती 37, जे की या ठिकाणी इथून येते. आता या ठिकाणी आपण काय म्हटलं तर सेंट्रलच्या स्टँडला त्यांनी ऍज अ लेअर कन्सिडर केलं. फॉर एक्झाम्पल हा असेल सेंट्रलचा स्टँड, हा लेअर झाला पहिला नंबर, हा झाला दुसऱ्या नंबरचा लेअर आणि झाला तिसऱ्या नंबरचा लेअर. लेअर किती याच्यामध्ये तर टोटल लेअर झाले याच्यामध्ये 3. पहिल्यामध्ये किती असतात तर पहिल्यामध्ये 1 स्टँड, दुसऱ्यामध्ये 6 स्टँड आणि तिसऱ्यामध्ये 12 स्टँड. म्हणजे आन्सर किती होईल तर 19 होईल. म्हणजे हेही करेक्ट येत आहे आणि हेही करेक्ट येत आहे. प्रश्न राहतोय कोणता तर सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर म्हणायचं की सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर म्हणायचं नाही आहे. रिसेंट एक्झामचा स्टँड पाहता सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर म्हणून कन्सिडर केलं जात नाही. म्हणून या ठिकाणी आपण या फॉर्म्युलेचा उपयोग करायचा आणि आन्सर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा. फर्दर हे काहीतरी एक रिस्क आहे, ही काहीतरी एक रिस्क आहे. जे काय एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे त्या एक्झाम कंडक्टिंग बॉडीवरती कोणत्या फॉर्म्युल्यानुसार एखादी आन्सर करते त्यांच्यावर डिपेंड आहे. कारण जर असा क्वेश्चन आला तर याच्यामध्ये काही त्यांनी स्पेसिफाय केलेलं नाही, काही मेन्शन केलेलं नाही आहे. शेवटी त्यांना सेंट्रलच्या स्टँडला ऍज अ लेअर म्हणायचं आहे की नाही ते त्यांच्यावरती डिपेंड आहे. जर म्हटले तर आपण फॉर्म्युला यूज करायचा, जर ते नाही म्हटले तरीही आपण काय करू शकत नाही. कारण त्या केसमध्ये आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल याच्याबद्दल सांगितलं जाणार नाही आहे. कारण त्यांनी त्या ठिकाणी स्पेसिफिक मेन्शन करणं या ठिकाणी गरजेचं आहे. अगेन मी सांगतोय, अगेन जर तुम्हाला याच्याबद्दल काही डिटेलमध्ये माहिती असेल, जर तुम्हाला याच्यामध्ये काही डिटेलमध्ये नॉलेज असेल तर तुम्ही ते काय करायचं तर रेफर करायचं. जे माझ्याकडे नॉलेज आहे, जे मला माहिती आहे, जे माझा अनुभव सांगतो त्या अनुभवानुसार मी काय केलंय तर याच्याबद्दलचे आपले डाऊट, याच्याबद्दलचे आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या एक्झाम मध्ये 2021 झाली, यांनी काय केलं तर आन्सर नंबर 3 ला काय केलं तर करेक्ट आन्सर दिलेला आहे. आन्सर नंबर 3 ला म्हणजे ऑप्शन नंबर 3 ला 19 यांनी फॉर्म्युला यूज केला कोणता तर 3x² - 3x + 1 हा फॉर्म्युला काय केला तर यांनी यूज केलेला आहे. नेक्स्ट, for a 3-layer stranded wire the number of strand in first, second and third layer respectively. आता बघा याच्यामध्ये फॉर अ 3-layer स्टँडर्ड वायर म्हणजे 3 लेअरची वायर आहे. याच्यामध्ये हा झाला पहिला लेअर, याच्यामध्ये हा झाला दुसरा लेअर आणि याच्यासोबत झाला तिसरा लेअर. पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 6, तिसऱ्यामध्ये किती तर 12 झाले का. पहिल्यामध्ये 1 झाला, दुसऱ्यामध्ये 6 झाला, तिसऱ्यामध्ये किती झाले 12 झाले. म्हणजे पहिल्यामध्ये 1 असेल, नेहमी पहिल्यामध्ये 1 असेल, त्यानंतर असतील 6 प्लस या ठिकाणी 12 असतील, प्लस या ठिकाणी 18 असतील, प्लस 24 असतील. या स्टँडची काय तर सक्सेसिव्ह लेअर मध्ये काय असेल तर अशा पद्धतीचे स्टँड असतील. काय 1, 6, 12. ऑप्शन नंबर सेकंड विल बी द या केस मध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. फॉर अ स्ट्रँडेड कंडक्टर्स विथ रेफरन्स टू द ओव्हरहेड लाईन distribution system if there are n layers
व्हॉट विल बी द टोटल नंबर ऑफ अ सिंगल वायर. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ अ सिंगल वायर किती असतील, याचा अर्थच याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्ट्रँड किती असतील, असाच याचा काय तर सिंपली याच्यामध्ये अर्थ आहे. आता याच्यामध्ये जर आपण फॉर्म्युल्याचा विचार केला तर फॉर्म्युल्यामध्ये बघा आन्सर मध्ये बघा कशा प्रकारचे ऑप्शन आहेत. तर फर्स्ट आन्सर विचार केला तर फर्स्ट मध्ये आपल्याकडे काय येतं, तर व्हिच इज इक्वल टू 3n² मायनस 3n प्लस 1 येत आहे. सेकंडचा विचार केला तर काय येतंय, 3n² प्लस 3n येत आहे. थर्डच्या ठिकाणी काय येतं, तर 3n प्लस 3 प्लस 1 येत आहे. आणि फोर्थच्या केसमध्ये n² प्लस n प्लस 1 येत आहे. आपण या ठिकाणी ऍक्च्युअली काय पाहिले तर दोनच फॉर्म्युले पाहिले. कोणता फॉर्म्युला पाहिला फर्स्ट, तर कॅपिटल N इज इक्वल टू 3n² मायनस 3n प्लस 1 आणि सेकंड फॉर्म्युला पाहिला n इज इक्वल टू 3n² प्लस 3n प्लस 1. याच्याबद्दल मी ऑलरेडी डिस्कस केलं. आता या दोन्हीपैकी कोणता एक याच्यामध्ये फॉर्म्युला आहे का, आहे कोणता, तर फर्स्ट वाला. सो ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. कोणता, ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी द करेक्ट आन्सर असेल. ACSR कंडक्टर्स हॅव, आता हा अगेन 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. ACSR कंडक्टर म्हणजे काय तर अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड, त्याला काय म्हणतो आपण, अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड किंवा त्याला सिंपली आपण स्टील रिइन्फोर्स्ड अल्युमिनियम कंडक्टर असं म्हणतो. काय म्हणतो, तर ACSR कंडक्टरचा आपण जनरली काय म्हणतो, ACSR अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड और सेकंड नंबर नाव त्याला आपण काय म्हणतो, तर स्टील रिइन्फोर्स्ड, स्टील अल्युमिनियम कंडक्टर, हे त्याचे काय तर दोन्ही नाव आहेत. मग याच्यामध्ये काय असतं, ऑल कंडक्टर्स आर मेड अप ऑफ अल्युमिनियम असं असतं का, नसतं. कोणाच्या केसमध्ये असतं, तर हे असतं या ठिकाणी ऑल अल्युमिनियम कंडक्टरच्या केसमध्ये. आउटर कंडक्टर्स आर मेड अप ऑफ अल्युमिनियम असं असतं का, यस असतं. इनर कंडक्टर मेड अप ऑफ अल्युमिनियम असं असतं का, नसतं. नो कंडक्टर मेड ऑफ अल्युमिनियम असं असतं का, नसतं. कारण याच्या नावातच आहे की याच्यामध्ये अल्युमिनियमचे कंडक्टर आहेत. सो ऑप्शन नंबर सेकंड विल बी काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. सेंट्रलला कोण असेल तर सेंट्रलला या ठिकाणी स्टील असेल आणि त्याच्या बाहेर कोण असेल तर हे अशा पद्धतीचे त्याच्या बाहेरचे स्ट्रँड असतील कोणाचे, तर अल्युमिनियमचे असतील. कोणाचे, अल्युमिनियमचे स्ट्रँड असतील बाहेरला. म्हणजे आउटर स्ट्रँड्स आर मेड अप ऑफ अल्युमिनियम अँड इनर स्ट्रँड मेड अप ऑफ स्टील. सो ऑप्शन नंबर सेकंड विल बी द करेक्ट आन्सर असेल, आउटर स्ट्रँड. आता अल्युमिनियम कशासाठी आहे, तर या ठिकाणी हाय कंडक्टिव्हिटीसाठी. कोणासाठी आहे, तर हाय कंडक्टिव्हिटी. आणि स्टील कोणासाठी या केसमध्ये, तर स्टील असेल हाय टेन्साइल स्ट्रेंथ या ठिकाणी भेटेल. कोणते, हाय टेन्साइल स्ट्रेंथ. The ACSR, that is aluminum conductor steel reinforced, provides dash dash sag for dash dash span than the copper conductor. आता मी काय म्हणतो या ठिकाणी अल्युमिनियमचा कंडक्टर आणि कॉपरचा कंडक्टर, कोणाचा, सॉरी ACSR चा कंडक्टर आणि या ठिकाणी कॉपरचा कंडक्टर याच्यामध्ये काय केलं तर कंपॅरिझन केलेलं आहे. काय केलंय, कंपॅरिझन केलंय. आता कॉपर हा कसा आहे तर एक सिंगल वायर आहे, एक सिंगल कंडक्टर आहे. आणि ACSR कसा आहे तर त्यामध्ये नंबर ऑफ स्ट्रँड आहेत. म्हणजे हा फॉर एक्झाम्पल आपण याला आपण ॲज अ सॉलिड म्हणू शकतो आणि याला म्हणू शकतो आपण स्ट्रँडेड. काय म्हणू शकतो, तर स्ट्रँडेड. जर हा एखादी स्ट्रँडेड कंडक्टर असेल तर त्याची फ्लेक्झिबिलिटी कशी असेल, तर हा हाय फ्लेक्झिबल असेल. म्हणजे याची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे बघा, तर हा फ्लेक्झिबल आहे का, यस आहे. हा फ्लेक्झिबल आहे का, तर हा फ्लेक्झिबल नाही. याला आपण बेंड करू शकत नाहीये, याला आपण वाकवू शकत नाहीये, हा मोडून जाईल. हा मोडेल का, नाही. याला आपण इझिली बेंड करू शकतो, इझिली याचं रूपांतर कॉइल मध्ये करू शकतो, इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो फॉर लॉंगर डिस्टन्स. याला तसं आपण इझिली ट्रान्सफर करू शकतो लॉंगर डिस्टन्ससाठी नाही. म्हणजे हा आपण लॉंगर साठी यूज करू शकतो का, तर हा आपण लॉंगर डिस्टन्स साठी यूज करू शकत नाहीये. याला आपण करू शकतो का, तर लॉंगर डिस्टन्स या केसमध्ये काय तर पॉसिबल आहे. काय पॉसिबल आहे, याला आपण यूज करू शकतो का, यस करू शकतो. म्हणजे जो काही ACSR कंडक्टर आहे, स्टील रिइन्फोर्स्ड प्रोव्हाइड्स डॅश डॅश सॅग अँड डॅश डॅश स्पॅन देन द कॉपर. कॉपर पेक्षाची लेंथ, याचं डिस्टन्स, याचा स्पॅन कसा असेल तर लॉंगर असेल. म्हणजे लॉंगर लॉंगर, शॉर्टर शॉर्टर. हा शॉर्टर गेला, हा शॉर्टर गेला. म्हणजे 3 गेला, 4 गेला. राहिला प्रश्न 1चा आणि राहिला प्रश्न 2चा. आता व्हॉट अबाउट सॅग,
आपण जो काही सॅग आहे तो सॅग या ठिकाणी पाहिला. कोणाच्या केसमध्ये? तर सॉलिडच्या केसचा विचार करा किंवा या ठिकाणी स्टँडर्डच्या केसचा विचार करा. जो काही सॉलिड आहे त्या सॉलिडच्या केसमध्ये जो काही सॅग आहे तो सॅग कसा असेल? तर जास्त असेल. जो काही स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डच्या केसमध्ये जो काही सॅग आहे तो सॅग कसा असेल? तर जास्त असेल. पण सॅगला काय करायचं आहे? रिड्यूस करायचं आहे. आपण काय यूज केला? तर स्टीलची वायर यूज केली. जसे की टेन्साइल स्ट्रेंथ कशा आहे? तर जास्त आहे. टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असल्याच्या कारणामुळे जो काही सॅग आहे तो सॅग काय झाला? तर रिड्यूस झाला. जो काही ग्राउंड क्लिअरन्स तो इन्क्रीज झाला आणि सेफ्टी काय झाली बघा? इन्क्रीज झाली. म्हणजे ऍक्च्युअली जो काही सॅग आहे तो सॅग एसीएस कंट्रोलमध्ये काय असेल? तर काही लोअर असेल. काय असेल? तर लोअर असेल. आणि स्पॅन कसा असेल? तर लॉंगर असेल. कसा? लॉंगर असेल. सो ऑप्शन कोणता असेल? तर ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी करेक्ट आन्सर असेल इन दिस केस. कोणता? तर ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी द करेक्ट आन्सर असेल. स्टँडर्ड कंडक्टर्स आर प्रिफर्ड ओव्हर द सॉलिड कंडक्टर. आता स्टँडर्डला आपण प्रेफरन्स देतो. रिझन काय आहे बघा? दे आर मोर फ्लेक्सिबल, दे मे बी बाउंड ओव्हर अ ड्रम फॉर इझी ट्रान्सपोर्टेशन, मे बी डिझाइन टू हॅव द लार्जर इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया. हे सर्व ऑप्शन तर बरोबर आहेत. सॉलिडचे काय ते ड्रॉबॅक होते? सॉलिडला आपण फ्लेक्सिबिलिटी होती करायची नव्हते. त्यांना आपण वाउंड करू शकतो का ड्रम वरती? तर नाही. आणि त्यांना आपण लार्जर इफेक्टिव्ह कॉन्स्ट्रक्टरचा यूज करू शकतो नव्हतं. म्हणजे या ठिकाणी हाई बरोबर आहे, हाई बरोबर आहे, हाई बरोबर आहे. ऑल ऑफ द अबोव इज द काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. जो काही ठिकाणी हा क्वेश्चन आहे आपल्याकडे. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ युजिंग स्टँडर्ड कंडक्टर्स इन ओव्हरहेड लाईन्स फॉर द पॉवर ट्रान्समिशन? मेन पर्पज काय आहे? To reduce cost, to increase the mechanical strength, to increase the flexibility, to increase the current carrying capability. आता मेन ऍडव्हान्टेजच्या केसमध्ये काय? तर टू इन्क्रीज द फ्लेक्सिबिलिटी. कशासाठी? तर जे काही ओव्हरहेड ट्रान्समिशन आहे त्या ओव्हरहेड ट्रान्समिशन कशा? तर लॉंग डिस्टन्सच्या आहेत. त्या लॉंग डिस्टन्सला पॉवर ट्रान्समिट करण्याचा प्रयत्न करतील. आता लॉंग डिस्टन्सला पॉवर ट्रान्समिट कॅरी करण्याचं काम कोण करतं? तर आणि कंडक्टर करतात. जर हा कंडक्टर जर स्टँडर्ड असेल तर आपण इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्याला आपण इझिली रोल करू शकतो, इझिली कॉइलच्या फॉर्ममध्ये बाउंड करू शकतो. त्याला आपण जिथं आपल्याला गरज तिथं आपण त्याला इझिली नेऊ शकतो. म्हणजे त्याची काय होते ऍक्च्युअली? तर फ्लेक्झिबिलिटी वाढते. त्याला कसंही वाकवा, कसंही बेंड करा, तो होईला तो कसा? तर हाय फ्लेक्झिबल असेल. कसा? तर हाय फ्लेक्झिबल असेल. हे असं काय तर करेक्ट मेन ऍडव्हान्टेजेस आहे. आता आपण बंडल्ड कंडक्टर बद्दल डिस्कस करूया. आता आपण पाहिलं स्टँडर्डच्या केसमध्ये काय होतं बघा? तर जो काही एजेस आहेत त्या एजेसच्या अलॉंग काय होतं? कोरोना लॉस येते. काय होतोय? कोरोना लॉस होतोय. आता कोरोना लॉसला काय करायचं? आपल्याला रिड्यूस करायचं आहे. आपण काय यूज करूया? तर बंडल कंडक्टरचा यूज करूया. बंडल्ड कंडक्टर याच्यामध्ये दोन कंडक्टरचा एक ग्रुप आहे, त्याला आपण म्हणतो बंडलिंग करणं. दोन आहेत या ठिकाणी 3 कंडक्टरचा बंडल आहे, या ठिकाणी 4 कंडक्टरचा बंडल आहे, या ठिकाणी 6 कंडक्टरचा बंडल आहे, या ठिकाणी 3 कंडक्टरचा बंडल आहे. Bundled conductors are those conductors which form from 2 or more standard conductors bundled together to get the more current carrying capacity. मी काय म्हणतो या ठिकाणी? जे काही बंडल कंडक्टर आहेत ते बंडल कंडक्टर हे जनरली स्टँडर्ड कंडक्टर पासूनच बनलेले आहेत. मग त्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टँडर्ड कंडक्टरचा यूज करा आणि त्यांना काय करा? तर एकमेकांसोबत काय करा? कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. कशामध्ये? तर पॅरलल मध्ये, जेणेकरून करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय असेल तर इन्क्रीज होईल. फॉर एक्झाम्पल हा 2 कंडक्टरचा बंडल आहे. याच्यामध्ये हा जो काय कंडक्टर आहे हा कंडक्टर कसा? तर स्टँडर्ड आहे. हा कसा आहे? तर स्टँडर्ड आहे. हा 3 कंडक्टरचा बंडल आहे. याच्यामध्ये हा एक कंडक्टर आहे, तो कसा आहे? तर स्टँडर्ड कंडक्टर आहे. हा स्टँडर्ड आहे आणि हा कसा आहे? तर स्टँडर्ड आहे. म्हणजे बंडल्ड कंडक्टर मध्ये यूज केलेले जे काही कंडक्टर असतात ते कंडक्टर कसं असतात? तर इंडिव्हिज्युअली स्टँडर्ड कंडक्टर असतात. ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं. Using a bundle conductor instead of a single conductor in a transmission line increases the GMR of the conductor. काय होत आहे? तर कंडक्टरचा GMR इन्क्रीज होतोय. GMR इन द सेन्स जिओमेट्रिक मीन रेडियस काय होते? कंडक्टरचे इन्क्रीज होते. याचे ऍडव्हान्टेज काय आहेत? याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सिंगल स्टँडर्ड कंडक्टर्स आर यूज्ड इन ट्रान्समिशन सिस्टम युजुअली अप टू द 220 kV. But it is not possible to use a single standard conductor for voltage above 220 kV. Due to the subconductor, the mutual distance is the same, that is 8 meter. The self distance will increases. आता याचे कन्सेप्ट काय, लॉजिक काय आहे ते आपण पाहूया.
व्हेनेवर ऑपरेटिंग व्होल्टेज इज बियॉन्ड 270 केव्ही, म्हणजे 270 व्होल्ट पेक्षा व्होल्टेजची व्हॅल्यू जास्त गेली किलो व्होल्ट पेक्षा, it is preferable to use more than one subconductor per phase which is known as a bundled conductor. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा जेव्हा व्होल्टेजची लेवल ही 270 केव्ही पेक्षा जास्त जाईल तेव्हा काय करायचा, तर एक सिंगल स्टँडर्ड कंडक्टर यूज करण्याच्या ऐवजी एका फेज मध्ये काय करायचा, तर त्याच स्टँडर्ड कंडक्टरचा एक बंडल बनवायचा. फॉर एक्झाम्पल 2 स्टँडर्ड कंडक्टर असेल त्याला आपण बनवूया बंडल कंडक्टर, 2 पेक्षा जास्त 3 असतील त्याला आपण म्हणूया 3 कंडक्टरचा बंडल आहे. पण फर्दर हे कंडक्टर कशा आहेत तर स्टँडर्ड आहेत. आता असं यूज केल्यामुळे काय होतंय, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 400 केव्ही ची लाईन आहे, या ठिकाणी एक सिंगल कंडक्टर दाखवला आहे प्रत्येक फेज मध्ये, या ठिकाणी आर फेज आहे, या ठिकाणी वाय फेज आहे, या ठिकाणी बी फेज आहे. आता आर फेज आणि वाय फेज या दोघांच्या मधला जो काही कंडक्टर मधला जो काही डिस्टन्स आहे किती आहे, त्या ठिकाणी 8 मीटर आहे. किती तर 8 मीटर आहे. याला आपण म्हणतो या दोघांमधलं काय तर म्युच्युअल डिस्टन्स, म्हणजे या वायचं या आर पासूनचं डिस्टन्स आपण म्हणतो म्युच्युअल डिस्टन्स. आता हा जो काय आर या फेजचा कंडक्टरचा रेडियस किती आहे बघा, तर 4 सेंटीमीटर आहे. किती 4 सेंटीमीटर. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे इट इज प्रिफरेबल टू यूज मोर दॅन वन सब कंडक्टर पर फेज. आता या ठिकाणी आपण एक कंडक्टर यूज करत होतो. आता मोर दॅन वन सब कंडक्टर पर फेज याचा अर्थ या ठिकाणी आर फेज झाली, या ठिकाणी आर फेज आहे, या आर फेज मध्ये एकच स्टँडर्ड कंडक्टर होता. या आर फेजचा विचार केला, या ठिकाणी हा एक सब कंडक्टर झाला आणि हा एक दुसरा सब कंडक्टर झाला. पण हा जो काय सब कंडक्टर आहे हा सब कंडक्टर काय ठिकाणी स्टँडर्ड कंडक्टर आहे, म्हणजे या ठिकाणी एक सिंगल स्टँडर्ड कंडक्टर न यूज करता या ठिकाणी काय करा तर 2 स्टँडर्ड कंडक्टरचा यूज करा. काय करा 2 स्टँडर्ड कंडक्टरचा यूज करण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल हा जो काय आर फेज मधला हा जो काय कंडक्टर, तो कंडक्टर जर काही 50 अँपिअरचा करंट नेत असेल तर या केस मध्ये काय करा, हाच 50 अँपिअरला डिवाइड करा, याला काय करा तर 25 अँपिअर नेऊ द्या, याला काय करू तर 25 अँपिअर नेऊ द्या. म्हणजे ऍक्च्युली जो काही कंडक्टर त्या कंडक्टरची काही करंट कॅरिंग कॅपॅबिलिटी आहे ती काय करेल तर वाढेल. करंट कमी झाल्याच्या कारणामुळे जो काही क्रॉस सेक्शन आहे तो क्रॉस सेक्शन सुद्धा काय लागेल तर कमी लागेल. हे काय तर लागेल ना बंडल कंडक्टरचे एक ऍडव्हान्टेज आहे. मग ऍक्च्युली जे काही या 2 फेजेस मधला फॉर एक्झाम्पल आपण आर मधला आणि वाय मधला डिस्टन्स पाहिला 8 मीटर. आता याही ठिकाणी आर फेज आहे, याही ठिकाणी वाय फेज आहे, या दोघांच्या मधलं जे काय डिस्टन्स आहे डिस्टन्सला म्हणतो आपण तर म्युच्युअल डिस्टन्स म्हणतो. म्युच्युअल डिस्टन्स काय राहते तर सेमच राहते. याही ठिकाणी 8 मीटरचा आहे, याही ठिकाणी 8 मीटरचा आहे. बट व्हॉट अबाउट सेल्फ डिस्टन्स. आता सेल्फ डिस्टन्स त्या फेजचा याचा अर्थ या ठिकाणी हा रेडियस होते 4 सेंटीमीटरचे. आता या ठिकाणी बघा ही रेडियस आहे या ठिकाणी कितीचं तर 4 सेंटीमीटरचे. आता या 2 सब कंडक्टर मध्ये म्हणजे एकाच फेजच्या 2 सब कंडक्टर मध्ये स्पेसिंग किती झालं तर 20 सेंटीमीटर झालं. कितीचा तर 20 सेंटीमीटरचा. पण आपण ही आर फेज आहे का, हो आर फेज आहे. या ठिकाणी हे आर फेज आहे का, हो आर फेज आहे. या आर फेजच्या अंडरला एकच कंडक्टर आपण कन्सिडर करूया. आता या ठिकाणी ही आर फेज आहे, या आर फेज मध्ये 2 असू द्या, 4 असू द्या, 6 असू द्या, नंतर 8 असू द्या, त्या आर फेजला आपण काय करूया सिंगल फेज कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये कितीही सब कंडक्टर असू द्या, त्याच्यामध्ये कितीही स्टँडर्ड कंडक्टर असू द्या, पण त्या फेजला आपण काय करू ते सिंगल फेज कन्सिडर करूया. म्हणजे कशाला काय आर फेज काय तर सिंगल कंडक्टर आहे, वाय फेज हा काय तर सिंगल कंडक्टर आहे. पण या सिंगल कंडक्टरच्या अंडर फर्दर सब कंडक्टर आहेत जे की 2 आहेत. या गोष्टीमध्ये लक्षात ठेवायचं. आता बंडल कंडक्टर मध्ये काय होत आहे तर जे काय म्युच्युअल डिस्टन्स म्युच्युअल सेम राहतं, पण जे काय सेल्फ डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण जीएमआर असं म्हणतो. तो जीएमआर काय होतोय तर इन्क्रीज होतोय. इन अ बंडल कंडक्टर इज वन विच कन्सिस्ट ऑफ 2 or more subconductor per phase which are running in a parallel. तर ठिकाणी एकमेकांसोबत पॅरलल आहेत. कसे तर एकमेकांसोबत पॅरलल आहेत. आणि जर काही पॅरलल एकमेकांसोबत असतील तर त्याचा इम्पॅक्ट काय होईल ऍक्च्युली तर in which spacing between subconductor is very high when compared to the radius of the each subconductor. म्हणतंय काय तर जो काही या ठिकाणी फेज आहे या फेज मध्ये फॉर एक्झाम्पल आर फेज आहे, या आर फेज मध्ये हे काय तर 2 सब कंडक्टर आहेत. या सब कंडक्टर मधलं स्पेसिंग किती आहे तर 20 सेंटीमीटर आहे आणि या सब कंडक्टरचे प्रत्येक रेडियस किती आहे तर 1.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे स्पेसिंग बिटवीन
two subconductor is a larger as compared to the radius of the each subconductor हे पॉइंट सांगतात. Whereas the distance of the separation between the two phases will be very high when compared to the spacing between the subconductor. दुसरं काय सांगतोय, जर आपण दोन फेजेसचा विचार केला, आपण काय केलं तर या आर फेजचा फक्त विचार केला, याच्यामध्ये काय सांगितलं तर या आर फेज मध्ये असलेल्या सब कंडक्टर मधले जे काय स्पेसिंग आहे ते स्पेसिंग हे लार्जर आहे ॲज कम्पेअर्ड टू द रेडियस ऑफ द ईच सब कंडक्टर. दुसऱ्या केस मध्ये म्हणतोय काय, वेअर ॲज द डिस्टन्स ऑफ द सेपरेशन बिटवीन टू फेजेस दॅट इज आर फेज अँड वाय फेज is very high as compared to the spacing between the subconductor. स्पेसिंग किती आहे 20 सेंटीमीटरचा आहे. या दोघांमधलं स्पेसिंग किती तर 8 मीटरचा. 8 मीटर जास्त की 20 सेंटीमीटर जास्त, तर 8 मीटर काय असेल तर जास्त असेल. The each subconductor is again a composite stranded conductor. वर्ड महत्वाचा आला, याला सब कंडक्टर म्हणतोय, याला सब कंडक्टर म्हणतोय. हा काय तर अगेन आहे का कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर. आता कंपोजिटचा अर्थ काय तर तो बनलेला आहे दोन कंडक्टरच्या मटेरियल पासून. फॉर एक्झाम्पल सेंट्रलला असेल स्टील, आउटरला असेल अल्युमिनियम. म्हणजे हा कसा ठिकाणी ACSR कंडक्टर आहे. कसा त्या ठिकाणी ACSR कंडक्टर आहे. ओके, बंडल कंडक्टर्स आर दोज कंडक्टर व्हिच फॉर्म फ्रॉम द, याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. आता याच्यामुळे काय होतं तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढते का, हो वाढते. आता एकच फेज एकच कंडक्टर ठिकाणी 50 एम्पियर करंट नेण्यापेक्षा या ठिकाणी आपण काय केले, दोन कंडक्टर यूज केले. दोन्ही कंडक्टर मधून जो काय करंट फ्लो होईल तो 25-25 फ्लो होईल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण 4 कंडक्टर यूज केले. फॉर एक्झाम्पल करंट हा 100 एम्पियर असेल तर त्या 100 एम्पियर करंटला या ठिकाणी आपण 4 कंडक्टर यूज केल्यामुळे किती जाईल करंट तर 25, 25, 25 आणि 25 हा करंट राहिला सब कंडक्टर मधून. म्हणजे ऍक्च्युली त्या कंडक्टरची करंट कॅरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज होईल का, हो होईल. क्रॉसिंग रिड्यूस होईल का, हो या ठिकाणी होईल. Using bundle conductor instead of the single conductor in a transmission line increases the GMR of the conductor. कंडक्टरचा काय होतं आणि GMR वाढतोय ही आपल्या ठिकाणी गोष्ट सांगते. आणि GMR वाढल्यामुळे काय होतंय याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. बंडल कंडक्टर मेड ऑफ 2 or more याच्याबद्दल डिस्कस केलं. Conductors transmission are commonly used to increase the electrical capacity and the reduce corona and radio noise at the voltage above 200 kV. जनरली 270 kV च्या वरती याला यूज करतो. म्हणजे जनरली आपण काय करतो तर इलेक्ट्रिकल कॅपॅसिटी इन्क्रीज करायचा, म्हणजे करंट कॅपॅसिटी काय करते इन्क्रीज करायचा आणि करंट लॉसला काय करायचं रिड्यूस करायचा आहे. त्याबरोबर रेडिओ इंटरफरन्स काय करायचं कमी करायचं. बंडल कंडक्टर्स आर कन्सिस्ट ऑफ सेव्हरल पॅरलल केबल्स कनेक्टेड एट इंटरवल्स बाय द स्पेसर. कशाच्या माध्यमातून तर स्पेसरच्या माध्यमातून. ऑफन इन अ सिलेंड्रिकल कॉन्फिगरेशन. द ऑप्टिमम नंबर ऑफ कंडक्टर डिपेंड्स ऑन द करंट रेटिंग बट द टिपिकली हायर व्होल्टेज लाइन्स ऑल्सो हॅव द हायर करंट्स. द हायेस्ट पॉवर ट्रान्सपोर्ट कम्पेअर्ड टू द पॉवर लाइन्स बंडलिंग ऑफ द कंडक्टर इज 8 कंडक्टर. म्हणजे जर आपण 8 कंडक्टर आपण बंडल केला, 8 कंडक्टर जर आपण याने बंडल केला तर या ठिकाणी आपल्याला काय भेटतंय बघा, सांगतंय का आपल्याला तर हायेस्ट पॉवर ट्रान्सपोर्ट कॅपॅबिलिटी ऑफ द पॉवर लाईन बंडलिंग कंडक्टर किती आहेत तर 8. म्हणजे जर 8 कंडक्टर आपण जर बंडलिंग केला या ठिकाणी तर आपल्याला हायेस्ट पॉवर ट्रान्समिशन लाईनची कॅपॅबिलिटी भेटते. ही आपल्याकडे हे स्टेटमेंट सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता याकडे आपल्याला दाखवलेत काय बघा, बंडल कंडक्टर दाखवले येतं. आता या बंडलिंग कंडक्टरमध्ये आपल्याला हे जे काय दाखवलं हे काय तर स्पेसर आहेत, हे काय तर स्पेसर आहेत. आता या बंडल कंडक्टर मधला हा जो काय प्रत्येक कंडक्टर आहे, फॉर एक्झाम्पल हा असेल, हा असेल, हा असेल, हा असेल, हा काय तर प्रत्येक कंडक्टर हा एक सब कंडक्टर आहे. काय तर सब कंडक्टर आहे. अगेन हा जो काय सब कंडक्टर आहे तो काय तर अगेन या ठिकाणी ACSR कंडक्टर आहे. म्हणजे हा कसा आहे तर स्टँडर्ड आहे, पण कसा होमोजेनस आहे का नाही, तो कसा आहे तर कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर आहे. कसा तर कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मटेरियल पासून बनलेला आहे. म्हणजे तो कसा तर ACSR कंडक्टर आहे. म्हणजे बंडल कंडक्टर ही काय दुसरी वेगळी कल्पना नसून काय आहे तर जे काही स्टँडर्ड कंडक्टर आहेत त्यांचा काय करायचं एक ग्रुप बनवायचा. 2चा असेल तर 2 बंडल कंडक्टर, 4चा असेल तर 4, पण ते कसे तर एका फेजच्या अंडर असतील. कसे एका फेजच्या अंडर. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा हे आपल्याला अशा पद्धतीचे स्पेसर दिसतात. काय दिसतात ठिकाणी स्पेसर दिसतात. आणि या ठिकाणी आपल्याला काय दिसत बघा 1, 2, 3, 4 हा 4 कंडक्टरचा ग्रुप एका फेज मधून जातोय. हा 4 कंडक्टरचा ग्रुप हा दुसऱ्या फेज मध्ये जातोय. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असेल आर फेज, या ठिकाणी असेल वाय फेज. अच्छा, या दोघांमधलं डिस्टन्स बघा किती आहे तर हे डिस्टन्स फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 8 मीटर आपण असं म्हटलं होतं. हे झालं 8 मीटर.
पण त्याच वेळेस ह्याचा काही एक बंडल कंडक्टरचा जो काही एक फेज आहे, कोणती फेज आहे, फॉर एक्झाम्पल आर फेज आहे. आता आर फेज मध्ये हा एक कंडक्टर आणि हा एक कंडक्टर आहे, या दोघांमधलं स्पेसिंग किती आहे बघा, तर फॉर एक्झाम्पल 20 सेंटीमीटरचा आहे. आणि या स्पेसिंग पेक्षा याची रेडियस कशी आहे बघा, तर कमी आहे. आता जो काही जीएमआर असतो, जीएमआर डिफाईन केला असतो कोणासाठी, तर एका फेजच्या कंडक्टरसाठी. कोणासाठी, तर जीएमआर हा डिफाईन केला असतो त्या एका फेजच्या कंडक्टरसाठी. जो काही जीएमडी असतो तो जीएमडी आपण डिफाईन करतो. जीएमडीचा अर्थ काय, तर म्युच्युअल डिस्टन्स. म्युच्युअल कोणामधला आहे, तर आर फेज मधला आणि या ठिकाणी वाय फेज मधला आहे. कोणामधलं, तर आर फेज मधला आणि वाय फेज मधला. जीएमआर कोणाचं, तर त्या फेज मधल्या कंडक्टरचे जिओमेट्रिक मीन रेडियस. याचा अर्थच काय, तर जिओमेट्रिक मीन रेडियस आहे. याही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये. या ठिकाणी बघा आपल्याला 4 कंडक्टरचा ठिकाणी ग्रुप दिसतोय. काय दिसतोय, 4 कंडक्टरचा ग्रुप दिसतोय. अगेन हे काय त्याला आपण म्हणतो सब कंडक्टर. काय म्हणतो, तर सब कंडक्टर असं म्हणतो. आणि हे जे काय सब कंडक्टर आहेत, हे सब कंडक्टर अगेन कशा असतात, ACSR कंडक्टर असतात. कसे, तर ACSR कंडक्टर असतात. याचा उपयोग काय करतो आपण, बंडलिंगचा. तर बंडलिंगमुळे काय होत आहे, तर बंडलिंगमुळे ऍक्च्युली जे काही आपल्याकडे इफेक्टिव्ह रेडियस आहे, दॅट इज जीएमआर आहे, तो जीएमआर काय होतोय बघा, तर इन्क्रीज होतोय. काय होतोय, जीएमआर या ठिकाणी काय होतोय, इन्क्रीज होतोय. जीएमडी काय, तर ठिकाणी जीएमडी हा कॉन्स्टंट राहतोय, म्हणजे या ठिकाणी सेम राहतोय. जो काही कोरोना लॉस आहे, तो कोरोना लॉस काय करायचा आपल्याला, तर रिड्यूस करायचा. हेच काय, तर मेन ॲडव्हान्टेज आहे बंडलिंग ऑफ कंडक्टरचं. ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. ॲडव्हान्टेज ऑफ द बंडल कंडक्टर. आता याचे ॲक्च्युली ॲडव्हान्टेज काय असतील ते ॲडव्हान्टेज बद्दल आपण डिस्कस करूया. बंडलिंग ऑफ कंडक्टर लीड्स टू रिडक्शन इन द लाईनचा इंडक्टन्स काय होतो, रिड्यूस होतोय. म्हणजे एल काय होतं या ठिकाणी बघा, रिड्यूस होतोय. ऑन द सिमिलर आर्ग्युमेंट फॉर द डिक्रीज इन द इंडक्टन्स ऑफ द लाईन वी कॅन से दॅट कॅपॅसिटन्स ऑफ द लाईन इन्क्रीजेस. कॅपॅसिटन्स लाईनचं काय होतं, कमी होतं. आता इंडक्टन्स कमी होतोय का, रिझन काय, तर इंडक्टन्स इज कसा असतो, एल इज इक्वल टू काय असतो, तर एल इज इक्वल टू सिम्पली इंडक्टन्स ऑफ लाईन इज इक्वल टू 0.2 ln ऑफ जीएमडी डिवायडेड बाय काय असतो, जीएमआर असतो. हा जीएमआर या ठिकाणी वाढतोय. जीएमआर वाढल्याच्या कारणामुळे इंडक्टन्स काय कमी होईल. कॅपॅसिटन्स काय जनरली, तर कॅपॅसिटन्स CAB इज इक्वल टू काय असतो, सिम्पली पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन आर डिवायडेड बाय ln ऑफ जीएमडी डिवायडेड बाय काय असतो, आणि जीएमआर असतो. काय असतो, तर जीएमआर असतो. आता कॅपॅसिटन्सच्या केसमध्ये आपण काय करतो, जीएमआर घेतो का, तर नाही. ऍक्च्युअली आपण काय करतो, तर ऍक्च्युअल रेडियस ऑफ कॅपॅसिटन्स घेतो. काय, तर ऍक्च्युअल रेडियस. म्हणजे या केसमध्ये आपण काय करतो, फक्त सिंगल रेडियस घेण्याचा प्रयत्न करतो. जीएमआर हा कॉन्सेप्ट फक्त आपल्याला इंडक्टन्स ठिकाणी लागू असतो. देअरफॉर या ठिकाणी काय असेल, तर डिवाइड बाय सिम्पली रेडियस असेल काय असेल, आर. आता इथंही या ठिकाणी ऍक्च्युअल रेडियस काय होईल, त्याची वाढेल. ही रेडियस वाढल्यामुळे हा डिनोमिनेटर काय कमी होईल आणि कॅपॅसिटन्स काय इन्क्रीज होईल. म्हणजे इंडक्टन्स कमी होतोय, कॅपॅसिटन्स काय होतोय, तर वाढतोय. याही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. नाउ सिन्स वी हॅव एल डिक्रीज्ड अँड सी इन्क्रीज द नेट SIL ऑफ द लाईन ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे जे काही सर्ज इम्पिडन्स लोड काय होते, इन्क्रीज होते. आपल्याला डिस्कस करूया. द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज ऑफ द बंडल कंडक्टर इज दॅट ॲबिलिटी टू रिड्यूस द कोरोना डिस्चार्ज. कोरोना लॉसला काय करतोय, हे रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतोय. का, याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. रिडक्शन इन द फॉर्मेशन ऑफ द कोरोना डिस्चार्ज लीड्स टू द लेस पॉवर लॉस अँड हेन्स इम्प्रूव्ड ट्रान्समिशन इफिशियन्सी. इफिशियन्सी काय करेल, तर वाढेल. रिडक्शन इन द कम्युनिकेशन लाईन इंटरफरन्स ड्यू टू द रिडक्शन इन कोरोना. म्हणजे काय कम्युनिकेशन लाईन त्याच्याबरोबर जो काही इंटरफरन्स काय होतो, कमी होतं. The ampacity, that is the current carrying capacity of the bundle conductor, is a much increase in comparison with the single large conductor owing to the reduced skin effect. म्हणजे बंडलिंग कंडक्टर यूज केल्यामुळे काय होतंय, तर जी काही करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय होते बघा, तर रिड्यूस होते, इन्क्रीज होते. काय होते, तर इन्क्रीज होते ॲज कम्पेअर्ड टू सिंगल. As bundle conductor have the more effective surface area exposed to the air, it has a better and efficient cooling and hence the better performance compared to the solid conductor. याच्यामध्ये काय होतं, आपल्याला बेटर कूलिंग परफॉर्मन्स भेटतोय. If the single conductor is converted into the number of subconductor, then the radius of each subconductor will be calculated as follows. म्हणजे पण सिंगल कंडक्टरला जर आपण नंबर ऑफ कंडक्टरमध्ये रूपांतर करायला गेलो तर ऍक्च्युअली याची आपल्याला रेडियस कशी कॅल्क्युलेट करता येईल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असेल R इज इक्वल टू R चा स्क्वेअर, या ठिकाणी साइन द्या प्लस साइनचं, दॅट इज R स्क्वेअर इज इक्वल टू R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर प्लस डॅश 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 किती येतात, तर या नंबरचे कंडक्टर आहेत.
इफ ऑल सब कंडक्टर्स आर आयडेंटिकल, जर ऑल सब कंडक्टर, हे जर काय सब कंडक्टर आहेत म्हणजे काय तर हे बंडल कंडक्टरचं एक टाइप आहे, हे जर आयडेंटिकल असतील तर जो काही आर स्क्वेअर आहे तो आर स्क्वेअर काय बघा या ठिकाणी, तर R1 चा स्क्वेअर इंटू एन होईल. काय होईल तर R1 चा स्क्वेअर इंटू एन होईल. दॅट इज R1 इज इक्वल टू काय असेल या ठिकाणी, तर R1 इज इक्वल टू काय असेल या ठिकाणी, तर R डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ एन असेल. वेअर आर काय ठिकाणी, तर टोटल रेडियस ऑफ द सब कंडक्टर. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सब कंडक्टर 2 असतील, फॉर एक्झाम्पल फॉर 2 सब कंडक्टर, मी काय म्हणतो या ठिकाणी फॉर 2 सब कंडक्टर, 2 सब, आपण फॉर्म्युला काय पाहतो, तर जो काही सब कंडक्टर सबकंडक्टरचं व्हॅल्यू जर n असेल तर फॉर्म्युला काय, तर R1 इज इक्वल टू R डिवायडेड बाय n. आता या ठिकाणी काय असेल तर R1 ची व्हॅल्यू विच इज इक्वल टू R डिवायडेड बाय सब कंडक्टर किती 2 आहेत, विच इज इक्वल टू काय असेल तर 2 असेल. काय असेल तर अंडर रूट ऑफ 2 असेल. हा कॉन्सेप्ट तर फॉर 2 सब कंडक्टर. सिंपल भाषेमध्ये फॉर एक्झाम्पल फॉर 3 सब कंडक्टर, फॉर 3 सब कंडक्टर फॉर्म्युला काय असेल तर R1 इज इक्वल टू सिम्पली R डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 3. हा फॉर्म्युला पण करायचा, लक्षात ठेवायचा आहे. जर काय इफ द सिंगल कंडक्टर इज कन्वर्टेड इनटू द नंबर ऑफ सब कंडक्टर देन द रेडियस ऑफ द ईच सब कंडक्टर आपण असं कॅल्क्युलेट करतो. इफ ऑल सब कंडक्टर्स आर आयडेंटिकल, त्या केसमध्ये आपल्याकडे हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. ही गोष्ट आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, आता ऍक्च्युली याच्यावरती इक्वेशन कशा पद्धती असतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. When the bundle of conductor is used in a place of a single conductor, the effective inductance and capacitance will respectively. आपण काय म्हटलं, जो काय बंडल कंडक्टर आहे त्या बंडल यूज केल्यामुळे काय होतंय, तर जो काय इंडक्टन्स रिड्यूस होतोय आणि जो काय कॅपॅसिटन्स काय होतं बघा वाढतोय. आता इंडक्टन्स कमी होतोय, कॅपॅसिटन्स काय होतोय वाढतोय. या केसमुळे जो काय कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स आहे ZC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ L/C, हा कमी होतोय, हा वाढतोय. कमी काय होईल तर ZC कमी होईल आणि ZC कमी झाल्यामुळं जी काय कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स लोडिंग ऑर सर्ज इम्पिडन्स लोडिंग असेल विच इज इक्वल टू V² डिवाइडेड बाय ZC. ZC कमी झाल्यामुळं ट्रान्समिशन लाईनची सर्ज इम्पिडन्स लोडिंग काय होईल तर वाढेल. हे काय त्याचे ॲडव्हान्टेज होतं. आता इंडक्टन्स काय होतं कमी होतं. आता इंडक्टन्स कमी होण्याचं कारण काय तर ठिकाणी जो काही GMR आहे तो GMR काय होतोय बघा वाढतोय आणि GMR वाढल्याच्या कारणामुळे काय होतं इंडक्टन्स कमी होतोय, कॅपॅसिटन्स वाढतोय. इफेक्टिव्ह इंडक्टन्स आणि इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स रिस्पेक्टिव्हली ES ला विचारलेला आहे, A ला विचारलेला आहे. काय इंडक्टन्स काय होतोय कमी होतोय आणि कॅपॅसिटन्स वाढतोय. ऑप्शन नंबर सेकंड विल बी द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. कोणतं सेकंड नंबरचं. आता याबद्दल डिस्कशन केलेलं आहे, डिस्कशन आपल्याला दिलेलं आहे. बंडल कंडक्टर्स आर दोज कंडक्टर विच फॉर्म, याच्यामध्ये आपण पाहिलं. सो इंडक्टन्स काय होतं काय डिक्रीज होत आहे आणि कॅपॅसिटन्स काय होतं बघा इन्क्रीज होतं. या गोष्टी आपण याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. बंडल कंडक्टर्स आर यूज टू, आपण कसा उपयोग करतो, रिड्यूस द लाईन कॅपॅसिटी करतो का याच्यामध्ये नाही. रिड्यूस करंट लॉस करतो का, यस याच्यामध्ये रिड्यूस करंट लॉस होतो. रिड्यूस टोटल वेट होतं का नाही, रिड्यूशन होतं का नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड विल बी करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. नेक्स्ट बंडल कंडक्टर्स आर युज्ड टू कशासाठी, अगेन ESC 2000, त्यानंतर A ला विचारलं 2012ला, 2016ला, त्यानंतर 2017 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. उपयोग कसं करतो, रिड्यूस लाईन इंडक्स होतो का, यस होतो. बोथ होतात का नाही. रिड्यूस कॅपॅसिटन्स होतो का नाही. रिड्यूस कोरोना लॉस अँड लाईन इंडक्टन्स म्हणजे होतो का, यस होतो. म्हणजे ऑप्शन नंबर डी याचा काय तर मोस्ट ॲक्युरेट आणि मोस्ट करेक्ट आहे ए पेक्षा. म्हणजे ए मध्ये फक्त इंडक्टन्स बद्दल बोललाय, डी मध्ये त्यांनी काय सांगितलं तर कोरोना लॉस सुद्धा रिड्यूस होतोय. म्हणून आहे ऑप्शन नंबर डी काय तर या केसमध्ये करेक्ट आन्सर आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे द बंडल कंडक्टर्स लीड्स टू रिडक्शन इन इंडक्टन्स, द बंडलिंग ऑफ कंडक्टर लीड्स टू इनक्रीज इन द कॅपॅसिटन्स, कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स ZC रिड्यूसेस, रिड्यूस होतोय का, यस होतोय. L डिवाइडेड बाय C, हा कमी होतोय, हा वाढतोय, हा काय होईल तर कमी होईल. कॅरेक्टरिस्टिक इम्पिडन्स लोडिंग काय होतंय इन्क्रीज होतोय आपण पाहिलं. अँड इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज काय तर जो काही करंट लॉस काय होतोय बघा रिड्यूस होतोय. रिडक्शन इन द फॉर्मेशन ऑफ द करंट डिस्चार्ज लीड्स टू द लेस पॉवर लॉस अँड हेन्स इम्प्रूव्ड ट्रान्समिशन इफिशियन्सी, लॉस कमी होतोय, इफिशियन्सी वाढते. रिडक्शन इन द कम्युनिकेशन लाईन इंटरफरन्स, म्हणजे जे काही ट्रान्समिशन लाईनच्या शेजारून गेलेल्या ज्या काही कम्युनिकेशन लाईन यांच्याबरोबर काय होतं तर यांचा इंटरफरन्स होतं. म्हणजे काय होतं त्या ठिकाणी नॉईज प्रोडक्शन होतोय, तो काय होतं याच्यामध्ये कमी होतोय. बंडल कंडक्टर्स आर युज्ड टू कशासाठी तर रिड्यूस कोरोना लॉस अँड लाईन इंडक्टन्स आपण पाहिला. विच ऑफ द वेन ॲडेड टू द कॉपर इन्क्रीजेस इट्स टेन्साइल स्ट्रेंथ बाय 50%. आपण कोणती गोष्ट कॉपरमध्ये ॲड केल्यामुळं त्याची टेन्साइल स्ट्रेंथ वाढते किती पर्सेंट ना, 50% ना. ॲज अ करेक्ट आन्सर काय तर आणि कॅडमियम. कोणतं कॅडमियम. कॅडमियम कॉपर हे काय तर एक अलॉय आहे, काय तर एक कॅडमियम कॉपरचं एक अलॉय आहे. यामध्ये आपण काय करतो जनरली 1 to 2% आपण कॅडमियम काय करतो ॲड करतो कशामध्ये
तर 98% टू 99%च्या कॉपरमुळं. याच्यामुळं काय होतं तर ॲडिशन ऑफ 1% ऑफ कुणाचं करायचं तर कॅडमियमचं जर आपण या ठिकाणी कॉपरमध्ये केलं तर यामुळं काय होतंय कॉपरची टेन्साईल स्ट्रेंथ काय होतंय तर कॉपरची टेन्साईल स्ट्रेंथ जी काय आहे ते 50% इन्क्रीज होते आणि रिड्युसेस कंडक्टिव्हिटी बाय ओनली 15%. किती ना 15%. म्हणजे आपण काय करूया कॅडमियम ऍड करूया. ऑप्शन नंबर सेकंड विल बी द काय असेल करेक्ट आन्सर असेल. इफ वी यूज बंडल कंडक्टर इन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन इट विल रिझल्ट कॅपॅसिटन्स इन्क्रीज होतोय का होतोय, डिक्रीज होतोय का यस होतोय, इन्क्रीज इफेक्टिव्ह होते का यस होतोय, इन्क्रीज इफेक्टिव्ह रेडियस अँड डिक्रीज रेडियस होतोय का यस होतोय. म्हणजे ऑप्शन नंबर 4 ते असं काय असेल तर करेक्ट आन्सर असेल. काय असेल तर ऑप्शन नंबर 4 इज द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर असेल. नेक्स्ट, which of the following is not a desirable characteristic of the conductor used for the transmission and distribution line. हाय टेन्शन पाहिजे का यस पाहिजे, कॉस्ट कमी पाहिजे यस, लो स्ट्रेंथ पाहिजे का यस पाहिजे, हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे काहीतरी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे. जे काय हाय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे म्हणजे वेट पर युनिट व्हॅल्यू माहिती कसं पाहिजे तर कमी पाहिजे त्यांनी सांगितले हाय. सो ऑप्शन नंबर 4 इज द नॉट डिझायरेबल. फॉर ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज अ प्रिफर्ड. कोणता आपण करतो तर कॉपर करतो. कोणतं कॉपर. ऑप्शन नंबर 3 इज द काय असेल या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल इज नॉट यूज. कोणता आपण करत नाही तर टंगस्टन करत नाही. कोणता टंगस्टन. ऑप्शन नंबर 1. द फंक्शन ऑफ अ स्टील वायर इन ACSR कंडक्टर. काय तर स्किन इफेक्ट करायचं का नाही, इंडक्टन्स काय संबंध आहे नाही, सर्विसचा काय संबंध आहे का नाही, प्रोव्हाइड ॲडिशनल मेकॅनिकल स्ट्रेंथ. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर असेल जो की स्टील वायर आहे. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ युझिंग अ स्टँडर्ड कंडक्टर इन ओव्हरहेड लाईन्स ओव्हर द. काय तर कॉस्ट करायचे का नाही, मेकॅनिकल स्ट्रेंथ नाही, टू इन्क्रीज द फ्लेक्सिबिलिटी. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर असेल. द स्किन इफेक्ट डज नॉट डिपेंड्स ऑन. कुणावरती डिपेंड आहे स्किन इफेक्ट. नेचर ऑफ मटेरियल, साइज ऑफ वायर, सप्लाय फ्रिक्वेन्सी, एम्बियंट टेम्परेचर. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर असेल. याच्यावरती स्किन इफेक्ट हा डिपेंड नाही आहे. ड्यू टू नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द करंट द इन्क्रीज इन द रेजिस्टन्स इन अ कंडक्टर इज नोन एज. काय म्हणतो आपण तर स्किन इफेक्ट असं म्हणतो. काय म्हणतो स्किन इफेक्ट. फॅरेडेच्या केसमध्ये आपण काय म्हणतो तर रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज काय असतं सेंडिंग एंडच्या व्होल्टेजपेक्षा काय असतं ग्रेटर असतं. कधी तर ॲट लाईट लोड ऑर नो लोड कंडिशन. प्रॉक्सिमिटी इफेक्ट काय पाहतो तर आपण दोन जे काय कंडक्टर ते कंडक्टर जर आपण शेजारी ठेवले तर त्यामध्ये काय होतं तर एका कंडक्टरमध्ये करंट हा कॉन्स्टंट होतो एका पर्टिक्युलर डायरेक्शनला, दुसऱ्यामध्ये होतो दुसऱ्या पर्टिक्युलर डायरेक्शनला. याला आपण म्हणतो काय प्रॉक्सिमिटी. म्हणजे दोघांच्या एकमेकांच्या सर असण्यामुळे काय होतं की इफेक्ट होतो. त्याही केसमध्ये काय होतं की रेजिस्टन्स वाढतं. त्याला आपण म्हणतो प्रॉक्सिमिटी इफेक्ट. पण स्किन इफेक्ट हा असतो कुठं तर सिंगल कंडक्टरच्या केसमध्ये. आणि केल्विन इफेक्ट असा केल्विन कोणता आहे का नाही आपण केल्विन्स लॉ पाहतो. ऑप्शन नंबर 1 विल बी करेक्ट आन्सर असेल. If we bundle conductors if we use bundle in extra high voltage transmission, it will काय होतं increase effective radius and decreases inductance. Option number 4 will be correct answer असेल. Which of the following advantages makes aluminum better than the copper? It has better conductivity आहे का नाही. It has high resistance to heat असं आहे का नाही. It needs less असं काय आहे का नाही. इट इज लायटर दॅन द कॉपर. म्हणजे हा कसा आहे तर याचं वेट कमी आहे आणि त्याचबरोबर याची कॉस्ट कमी आहे म्हणून आपण काय करतो ॲल्युमिनियमला प्रेफरन्स देतो. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर असेल. हायली कंडक्टिव्ह मटेरियल शुड हॅव डॅश डॅश फ्लेक्सिबिलिटी अँड डॅश डॅश कॉस्ट. कसे पाहिजे फ्लेक्सिबिलिटी हाय पाहिजे आणि कॉस्ट कशी पाहिजे बघा कमी पाहिजे. लो कॉस्ट अँड हाय फ्लेक्सिबिलिटी. विच ऑफ द फॉलोइंग टाइप कंडक्टर इज मोस्ट कॉमनली यूज फॉर ट्रान्समिशन लाईन. कोणता ACSR कंडक्टर आपण यूज करतो. कोणता तर ACSR कंडक्टर. सिंगल आपण स्टँडर्ड ॲल्युमिनियम यूज करू का नाही, कॉपर करू का नाही, स्टँडर्ड कॉपर करू का नाही. ACSR कंडक्टरचा आपण काय करतो उपयोग करतो ट्रान्समिशन लाईनसाठी जे काही मेकॅनिकल स्ट्रेंथही वाढेल आणि कंडक्टिव्हिटीचा युटिलायझेशन आपण काय करूया इफेक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करूया. ACSR कंडक्टर हे आपण पाहिलं काय तर आउटर कंडक्टर्स आर मेड ऑफ ॲल्युमिनियम. हेच काय तर करेक्ट आन्सर आहे. बंडल कंडक्टर्स आर यूज कशासाठी टू रिड्यूस द कॅपॅसिटन्स ग्राउंड होईल का नाही. टू रिड्यूस द कोरोना लॉस हे काय तर याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 काय होईल तर कोरोना लॉस हा रिड्यूस होईल बंडल कंडक्टरच्या केसमुळे. ACSR कंडक्टर हॅव्हिंग 7 स्टील स्टँड
सराउंडेड बाय द 25 अल्युमिनियम स्ट्रँड विल बी स्पेसिफाईड ॲज. आपण पाहिलं स्पेसिफिकेशन ASB आपण काय करतो आपण रिप्रेझेंट करतो. आता त्याच्यामध्ये 25 अल्युमिनियमचे आहेत म्हणजे 25 अल्युमिनियम आणि 7 स्टील. ऑप्शन नंबर फर्स्ट असं काय असेल मोस्ट करेक्ट असेल. आता हा बरोबर आहे का? यस हाही बरोबर आहे. पण मोस्ट करेक्ट कोणता आहे तर या ठिकाणी मोस्ट ॲक्युरेट हा आहे. कोणता तर ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी करेक्ट आन्सर असेल. त्याला आपण रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. Stranded conductors are preferred to solid conductor because they are more flexible. They may wound drum may be designed to have a larger effect. All of the above. काय असेल तर all of the above is the correct answer असेल. The highest transport capability of the power lines bundling conductor is. आपण पाहिलं किती तर जर आपण 8 कंडक्टरचा बंडल केला तर आपल्याला काय भेटतं तर हायेस्ट पॉवर ट्रान्समिशन लाईनची कॅपॅबिलिटी भेटते. ह्याच्याबद्दल आपण काय केलं तर डिस्कशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा परीक्षा गोष्टी आपण जे काही स्टँडर्ड कंडक्टर्स आहेत त्याचबरोबर जे काही सॉलिड कंडक्टर्स आहेत याच्याबद्दल आपण डिस्कस केला. ॲट द लास्ट मी काय सांगतो बघा स्टोरी सांगतो. कुणाची तर जे काही कंडक्टर आहेत त्या कंडक्टरचे एक सिंपल आहे काय करतो स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण फर्स्टली काय पाहिला बघा तर आपण पहिल्या केसमध्ये एक सॉलिड कंडक्टर पाहिला. काय तर आपण एक सॉलिड कंडक्टर पाहिला. आता जर आपण सॉलिडचा विचार केला तर सॉलिडमध्ये काय होतं बघा तर याची टेन्साइल स्ट्रेंथ कशी होती तर हाय टेन्साइल स्ट्रेंथ होते. हा डिफिकल्ट टू काय होता तर स्ट्रिंग होता. याच्यामध्ये जो काही स्किन इफेक्ट होता तो स्किन इफेक्ट काय होता बघा तर स्किन इफेक्ट इज हायर होता. हा स्किन इफेक्ट हायर आहे. याला काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचं आहे. म्हणून आपण कुठं गेलो तर या ठिकाणी आपण गेलो त्यानंतर स्ट्रँडेड कंडक्टरकडे. कुठं तर स्ट्रँडेड कंडक्टरकडे. मग स्टँडर्ड कंडक्टरमध्ये आपण काय केलं तर स्किन इफेक्ट आपण रिड्यूस केला पण याच्यामध्ये काय आला तर याच्यामध्ये सॅग वाढला. काय वाढला तर याच्यामध्ये सॅग वाढला कारण या ठिकाणी आपण ऑल अल्युमिनियम कंडक्टरचा यूज केला म्हणजे या ठिकाणी होमोजेनस कंडक्टर आपण यूज केले. सॅग काय झाला याच्यामध्ये इन्क्रीज झाला त्यामुळे काय झालं तर काय सेफ्टी आहे ती सेफ्टी काय झाली बघा रिड्यूस झाली. सेफ्टी काय झाली बघा रिड्यूस झाली. आपल्याला सेफ्टी वाढवायची आहे सॅगला काय करायचं आहे कमी करायचं आहे म्हणून आपण कुठे गेलो बघा तर म्हणून आपण गेलो कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टरकडे. कुठं तर कंपोजिट स्टँडर्ड कडे गेलो आपण. मग कंपोजिट स्टँडर्ड कंडक्टर म्हणजे कोणते तर ठिकाणी ACSR कंडक्टर आले ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त मटेरियलचा यूज करतो. मग याच्यामध्ये आपण काय केलं तर सेंटरला आपण स्टील यूज केला आणि त्याच्या बाहेर आपण काय केलं तर अल्युमिनियम यूज करण्याचा प्रयत्न केला. स्टील कोणासाठी तर टेन्साइल स्ट्रेंथ वाढवायच्या मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवायच्या सॅग काय करायचा कमी करायचा आणि जे काय सेफ्टी आहे ती सेफ्टी काय करायचं वाढवायच्या. म्हणजे या ठिकाणी आपण सॅग जास्त होता या ठिकाणी आपण काय केला तर सॅग कमी केला. म्हणजे आपण याचा उपयोग करू ACSR त्या केसमध्ये काय होतं तर जो काही सॅग आहे तो सॅग काय होतं रिड्यूस होतं आणि जे काही सेफ्टी आहे ते सेफ्टी काय होते आणि तर वाढते. आता सॅग रिड्यूस होतोय सेफ्टी वाढते पण या जो काय स्टँडर्ड कंडक्टर आहे जो काय ACSR कंडक्टर आहे याच्यामध्ये ऍक्च्युअली ड्रॉबॅक काय आला आपल्याकडे त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आला. ज्या काय याच्यामध्ये हा एजेस आहेत त्या एजेसच्या आला काय आला बघा जो काय कोरोना ते कोरोना काय आला बघा तर जास्त आला. काय आला कोरोना लॉस याच्यामध्ये जास्त आला. अच्छा कोरोना जास्त आला कोरोना आपल्याला रिड्यूस करायचा आहे आपण काय यूज केसमध्ये तर या केसमध्ये आपण यूज केला कोणता तर बंडल्ड कंडक्टर यूज केला. कोणता बंडल कंडक्टरचा यूज केला ज्याच्यामध्ये काय झाला जो काही कोरोना ते कोरोना लॉस काय झाला बघा रिड्यूस झाला. म्हणजे आपण काय केलं 2 3 4 6 8 अशा कंडचा आपण काय केला तर बंडल कंडचा यूज केला बंडलिंग केला आणि या केसमध्ये काय झालं बघा जो काय रेडियस वाढली GMR वाढला आणि जो काय म्युच्युअल काय कमी झाला कोरोना लॉस काय झाला तर कमी झाला. म्हणजे जी काय स्टोरी आहे ती स्टोरी काय तर सॉलिड पासून आपण कुठं स्टँडर्ड कडे कशासाठी तर आपल्याला काही स्किन इफेक्ट काय करायचा आहे रिड्यूस करायचा. काय करायचं रिड्यूस करायचा आपण केला का केला पण याच्यामध्ये काय राहतं काही सॅग वाला काय झालं याच्यामध्ये सॅग वाला. या सॅगला रिड्यूस करायचं आपण कुठे गेलो तर या ठिकाणी गेलो या ठिकाणी झालं सॅगचं रिडक्शन. आता सॅग कमी झाला काय होत झाला याच्यामध्ये काय आलं इथं कोरोना लॉस आला. काय आला तर कोरोना लॉस आला. या कोरोनाला आपण काय केलं कमी केलं कुठं तर या ठिकाणी केलं म्हणजे कोरोना काय झाला बघा इथं डिक्रीज झाला. म्हणजे सॉलिड पासून आपण बंडल कंडक्टर काय गेलो तर आपल्याला काय करायचं आहे व्हेरियस लॉसेस काय करायचं कमी करायचं तर व्हेरियस इफेक्ट काय करायचं कमी करायचं हे आपलं काय तर मेन मोटो आहे. म्हणून सॉलिड या केसमध्ये आपण स्किन इफेक्ट जास्त पाहतो त्याचा उपयोग आपण तिथे काय करत नाहीये कारण त्या केसमध्ये आपल्याला काय भेटतं तर स्किन इफेक्ट जास्त असल्या कारणामुळे इफेक्टिव्ह रेस्पॉन्स जास्त होतं आणि त्या ठिकाणी जे काही लॉसेस वाढतात. म्हणून आपण सॉलिडला अगेन त्याची टेन्साइल स्ट्रेंथ हाय आहे पण तो कसा तर लेस फ्लेक्सिबल आहे तो काय होतो इझिली या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो म्हणून त्याचा आपण उपयोग करत नाहीये. आपण ऍट द लास्ट कोणते कंडक्टर ट्रान्सफॉर्मर यूज करतो तर ACSR कंडक्टर अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड हे कंडक्टर आपण यूज करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून याच्यामध्ये कोरोना लॉस पण कमी होतोय त्यानंतर सॅग पण याच्यामध्ये काय होतोय कमी होतोय
सेफ्टी अगेन काय होते तर वाढते. या सर्व गोष्टी आहेत. अगेन त्याला आपण इझिली ट्रान्सफर करू शकतो का? येस, त्याला आपण इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. अगेन जो काय ACSR कंडक्टर आहेत याचा उपयोग आपण कुठे करतो तर बंडल कंडक्टर मध्ये करतो. म्हणजे त्या केसमध्ये जो काय बंडलिंग आहे त्या बंडलिंग मध्ये जो काय ईच सब कंडक्टर आहे तो कसा आहे तर अगेन स्ट्रँडेड आहे आणि तो कसा आहे तर ACSR कंडक्टर आहे. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. अगेन आपण हॉलो कंडक्टर यूज करतो टू रिड्यूस द कोरोना लॉस. म्हणजे जनरली हॉलो कंडक्टर्स अँड बंडल कंडक्टर्स आर यूज टू कोरोना लॉस. याही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.